नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मराठा समाजातल्या अंतर्गत एकूण ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडींच्या आसपास. कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रभरामध्ये अक्षरशः लाखोंचे मोर्चे मराठा समाजाचे निघतायत. औरंगाबाद असेल, जळगाव असेल, उस्मानाबाद असेल आणि आता बीडला निघालेला एक सर्वाधिक मोठा असा हा मराठा समाजाच्या तरुणांच्या मनातली खतखत दाखवणारा जो मोर्चा आहे. या खतखतीच्या या असंतोषाच्या मागची काय कारण आहेत, नेमकं काय घडतंय हे सुद्धा आपण त्या निमित्तानं आज तपासणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत. मराठा समाजातील तरुणांच्या मनातली खतखत हे मराठा समाजाच्या नेत्यांचं अपयश आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. अट्रोसिटीच्या कायद्याच्या संबंधीच्या विधानावर शरद पवार यांनी आता सारवासारव केली आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. आणि मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे हे सामाजिक असंतोषाचं लक्षण आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष. पुरुषोत्तम खेडेकर यांची वेगळी ओळख अधिकची सांगायला नको, कारण त्यांचं काम गेली अनेक वर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्यासोबत सत्यजित तांबे आहेत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. आणि अर्थातच काँग्रेस आणि मराठा राजकारण याच्या संदर्भातलं सुद्धा त्यांचं मत काय अलीकडच्या काळातलं ते आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आपल्यासोबत औरंगाबादहून सिद्धार्थ आहे आमचा प्रतिनिधी. सिद्धार्थच्या सोबत काही मराठा युवक युवती आहेत तिकडे, ज्यांनी अशा प्रकारच्या मोर्चांमध्ये किंवा अशा प्रकारच्या या असंतोषाच्या भावना व्यक्त करण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. नाशिकवरनं आपल्यासोबत प्रशांत बाग आहे. प्रशांत बाग सोबत सुद्धा इतर अनेक जण त्यांना बोलायचं आहे, तरुणी आहेत. आपल्यासोबत नागपूरवरनं प्रवीण आहे. प्रवीणच्या सोबत सुद्धा नागपूरमधली काही मराठा युवक युवती आहेत ज्यांना सुद्धा या सगळ्या विषयासंदर्भात बोलायचं आहे. आपण सुरुवातीला या सगळ्यांचं म्हणणं काय, या तरुणांच्या मनामध्ये का असंतोष आहे, का खतखत आहे आणि गेले काही काळ जे वातावरण आहे, हजारो लाखोंचे जे मोर्चे निघत आहेत त्याच्या मागचं त्यांच्या मनातली भावना काय ती आपण समजून घेऊयात. अर्थात सिद्धार्थ, मराठवाड्यापासून सुरुवात करूया, कारण सर्वाधिक प्रतिसाद जो मिळतो या सगळ्या मोर्चांना तरुणांचा तो मराठवाड्यामध्ये मिळताना दिसतोय. नेमकं काय कारण आहे, या मुलांच्या प्रमुख अशा या मोर्चामागच्या काय भावना आहेत. कोपर्डीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जरी हे सगळे एकत्र तिकडे आलेले असले तरी त्याच्या बरोबरीने सुद्धा इतर काही मागण्या त्या एकूण फलकांमध्ये किंवा त्यांच्या तिथे दाखवत असलेल्या बोर्ड्सवरती आपल्याला दिसतात. नेमकं काय म्हणणं या तरुणींचं? मंदार सर, नक्कीच आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम हा मोर्चा जो आहे तो औरंगाबादमध्ये झाला आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणाने या मोर्चामध्ये तरुण असतील, तरुणी असतील सामील झाल्या होत्या. एकंदरीतच एक वेगळ्या पद्धतीची भावना या मोर्चामध्ये मी बघितलेली आहे. अनेक संघटना असतील, राजकारणी पक्ष असतील, त्यामुळे हा तरुण विभागला गेला होता. माझ्या मते हा पहिलाच मोर्चा आहे मराठवाड्याच्या इतिहासामध्ये की कोणत्याही राजकीय पक्षाच्या या ठिकाणी नेत्याला स्थान नव्हतं. फक्त मराठा आणि मराठा यामध्ये सामील होणार होता आणि तो त्या पद्धतीनं झालेला. कुठेतरी पहिल्यांदाच मराठा एकत्रित आला. हे तरुणही त्या मोर्चामध्ये होते, तरुणीही होत्या. मला एक सांग, काय वाटतं तुला, हा जो मोर्चा झाला औरंगाबादमध्ये, सर्वप्रथम काय भावना होती मोर्चामध्ये जाताना तुझी? सर्वप्रथम म्हणजे थोडंसं दुःख वाटलं की मराठ्यांवरती अन्याय झाल्यानंतर आम्हाला मोर्चामध्ये यावं लागतं. मोर्चा आम्ही या कारणानं काढला, आम्ही याच्यातनं थोडंसं पॉझिटिव्ह घेतलं. आम्ही मराठा आहोत, आम्ही जेव्हा मोर्चा करण्यासाठी म्हणजे मूक मोर्चा करण्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरलो तेव्हा आम्हाला याची जाणीव झाली की आमच्या पुढे आणि आमच्या मागे लाखो मराठ्यांची साथ आहे. म्हणजेच कुठंतरी परत मराठा हा ग्रुप आहे, परत हा पेटून उठलेला आहे आणि मोर्चातून आम्हाला फक्त सरकारला एवढंच दाखवून द्यायचं आहे, हा आमचा मूक मोर्चा आहे, हा आम्ही जिल्ह्यामध्ये घेतोय. आमच्या या मूक मोर्चाला लवकरात लवकर उत्तर देऊन कोपर्डीत झालेल्या ज्या प्रकरणावरती त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला या मूक मोर्चाचे मौन तोडावे लागेल. आणि ज्या क्षणाला आमच्या या मराठ्यांच्या मूक मोर्चांचे मौन सुटेल तेव्हा या सरकारला सळो का पुढे होईल. त्यामुळे मी या IBN लोकमतच्या माध्यमातून फक्त एवढीच विनंती करेल तमाम मराठा प्रेक्षकांना आणि मराठा जे सरकार आहे त्यांना की लवकरात लवकर तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या समाजाला एक न्याय मिळवून द्यावा आणि कोपर्डी प्रकरण हे लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन. मला सांग, फक्त कोपर्डीचा निषेध म्हणून मराठा तरुण या ठिकाणी आलेत का आणखी वेगळे तुमच्या मनामध्ये राग आहेत? आमच्या मनामध्ये राग असतील छोट्या मोठ्या गोष्टींचे, पण ही एवढी मोठी जी घटना झालेली आहे आणि या घटनेनंतर जर का आमचा मर्द मराठा
ग्रुप हा जर का उठून पेटला असेल तर मला नाही वाटत याच्यात काही चुकीचं आहे. आम्हाला म्हणजे याची जाणीव झाली की आमच्यावरती अन्याय झाला आहे आणि आम्ही सर्व एकत्र आलो आणि आमच्या एकत्र येणाऱ्या जर का कुणाला भीती वाटत असेल तर त्यांनी भिवून राहावं, कारण यानंतर मराठ्यांचा ग्रुप हा असाच राहील आणि न्यायासाठी तो झगडत राहील. एकंदरीत तुझं काय म्हणणं आहे? आता या मोर्चामधून एक मागणी पुढे आली की अॅट्रॉसिटी रद्द झालं पाहिजे किंवा त्यामध्ये बदल झाला पाहिजे, तुला काय वाटतं? हा बदल होणं गरजेचं आहे, कारण काय होतं काही क्षणाला अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला जातो. ज्या क्षणी कुठं काही होत नाही तरी पण त्याचा गैरवापर केल्यामुळे एक व्यक्ती असो की ज्याला काही केलेलं नसतं तरी त्याच्यावरती त्याचा कायदा लागू होतो. आज उदाहरणं भरपूर आहेत अशा ठिकाणी छोटे मोठे बघत आलेला की जिथं काही होत नाही तरी त्याचा वापर केला जातो. याने काय होतं, जो साधारण माणूस असतो त्याच्यावरती बंधन येतं. त्यामुळे हा जो त्यांनी विषय घेतलेला सरकारला मला म्हणायचं आहे की त्यांनी याचा ॲक्शन घ्यायला पाहिजे, काहीतरी याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे, कारण की याचा खूप चुकीचा वापर होत असतो. खूप ठिकाणी चांगल्या पद्धतीत झालं तर ठीक आहे, अशा भरपूर उदाहरणं मी दाखवू शकतो, माझ्यासोबतच झालेले आहे, समोर असतात की ज्या ठिकाणी कोणी गुन्हा करत नाही तरी त्याच्यावरती तो अॅट्रॉसिटीत दाखल केला जातो. म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मंदार सर मी बघितलेली आहे की या मोर्चामध्ये जी घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी सगळे समाज पुढे यायला तयार होते. मात्र मराठा मोर्चामध्ये फक्त त्यांच्यामध्ये मराठा सामील होऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्यामुळे इतर समाजाच्या मनामध्ये या घटनेबद्दल विरोध होता, संताप होता, त्यांना सामील करून घेतलं गेलं नाही. त्याबद्दल मी विचारतो, काय म्हणशील तुला की फक्त मराठा समाजच होता, इतर समाजाला त्यामध्ये घेतला नाही? आजपर्यंत मराठा समाज हा नेहमीच महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका बजावत आलेला आहे आणि मराठ्यांनी ज्या वेळेला मराठे रस्त्यावर उतरले त्या वेळेला मराठे दिल्लीत असो किंवा कुठेही पानिपतची लढाई बघा, आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन जातो. आम्ही नेहमी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका करतो, बहुजन करतो. पण ज्यावेळी मराठ्यांवर वेळ येते त्यावेळी एकही बहुजन, एकही दुसऱ्या जातीचा माणूस, मी क्लिअर बोलतो तुम्हाला, दुसरा कोणताही माणूस पेटून उठत नाही. जेव्हा आमच्या कोपर्डीवर घटना घडली त्यावेळेस कोणत्या संघटनांनी निषेध केला? फक्त मराठा समाजाच्याच संघटना होत्या. पण इतर समाजही कोपर्डीच्या घटनेचं कुणीही समर्थन करत नाही, सगळ्यांनीच निषेध केलेला आहे. ही घटना व्हायला नाही पाहिजे होती. ही घटना फार म्हणजे मराठा समाज नेहमीच तुम्हाला सांगितलं तुम्हाला, पण हा जी भावना होती मराठा समाजातल्या तरुणांची नेहमीच सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची, आमची देखील अशी इच्छा होती की सगळ्या समाजाच्या संघटनांनी पेटून उठून रस्त्यावर उतरलं पाहिजे. पण तसं कुठं आम्हाला दिसलं नाही, रस्त्यावर आमच्या सोबत सामील झालं नाही आणि मराठ्यासाठी आता मराठाच झटणार अशी भूमिका इथून पुढे मराठा समाजाने घेतलेली आहे. मला एक सांग, काय आपल्याला एवढे राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षांचा अपेक्षा आहे की सर्व मराठ्यांना एकत्रित घेऊ शकले नाही, मात्र कोपर्डीच्या अन्यायाच्या विरोधात मराठा समाज एकत्रित आला. सर्वप्रथम तर मला असं चुकीचं वाटतं की जो बलात्कार हा प्रकरण झाला त्याला तुम्ही एका समाजाचं नाव देता, हे तर खरं चुकीचं आहे. हा जो मोर्चा निघाला याच्यामध्ये आपण ह्या निषेध करायला आलो की शक्ती प्रदर्शन करायला आलो, नेमकी हेच कळालं नाही. मराठा समाजाचा निषेध कशासाठी? एका मुलीवरती जेव्हा बलात्कार होतोय तेव्हा ती मराठ्याची मुलगी, त्याच्याकडे तुम्ही बघूच नका, तिला माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून जेव्हा बघतो तेव्हा मराठ्यांचा मोर्चा काढायचा असं हे योग्य नाही. आपण तिथे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाही तर निषेध करण्यासाठी होतो, त्यामुळे तिथे मराठा हे नाव घेणं गरजेचं नाही. जेव्हा दलिताच्या मुलीवरती अन्याय होतो तेव्हा फक्त दलितांनीच मोर्चा काढायचा आणि जेव्हा मराठ्यांच्या मुलीवर अत्याचार होतो तेव्हा मराठ्यांनीच मोर्चा काढायचा. हे काही सामाजिक लक्षण नाही, याला आपण आपल्या समाजाचं शक्ती प्रदर्शन करणं असं म्हणू. त्यामुळे फक्त एखाद्या समाजाचं नाव घेऊन आपण जर एखाद्या समाजाच्या मुलीवर बलात्कार झाला तरच आपण हे करायचं, म्हणजे जे अल्पसंख्याक लोक असतील त्यांच्या मोर्चाला गर्दी झाली नाही म्हणजे त्या मुलीवरचा अत्याचार काय कमी होता का, असं मला वाटतं. त्यामुळे आपण जेव्हा मोर्चा काढतो तेव्हा त्याला फक्त एका समाजाचं नाव किंवा एका विशिष्ट त्याला एका लिमिटेशन्स मध्ये त्याला ठेवणं हे योग्य नाही. अत्यंत महत्वाचा विचार या ठिकाणी या तरुणांमध्ये दिसला, मोर्चाचं समर्थन दिसलं, अॅट्रॉसिटीमध्ये गैरवापर होतोय अशी ही भावना आहे, त्यामध्ये बदल झाला पाहिजे अशी भावना आहे. सर्वात शेवटी अत्यंत महत्वाची मंदार सर भावना या ठिकाणी आहे की कोणत्या समाजाची मुलगी आहे त्याच समाजाच्या लोकांनी मोर्चा काढला पाहिजे, हे चुकीचं आहे. त्यामुळे अन्यायाच्या विरुद्ध सगळे समाज एकत्रित येत असतात, ते आलेही पाहिजे, कारण गुन्हेगार हा कोणत्या एका जातीचा नव्हतो. एवढी समजदारपणाची ही भावना या ठिकाणी आली. सिद्धार्थ तुझ्याकडे येतो. अजून तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी राहा. सगळे तिथले तरुणी अतिशय चांगली मतं त्यांच्या मनातली जी खतखत आहे ती सुद्धा व्यक्त करतात. आपण त्यांना काही स्पेसिफिक थेट असे प्रश्न विचारूयात थोड्या वेळाने, पण तत्पूर्वी पुन्हा आपण नागपूरला काय म्हणणं आहे तिथल्या युवक युवतींचं ते आपण बघूया. प्रवीण, नेमकी काय साधारणतः सार्वत्रिक भावना आहे तिथल्या मुला मुलींची?
मंदार सर, जाणून घेऊया की नागपूरमध्ये जरी आंदोलन नसलं तरी सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती मराठ्यांच्या संदर्भात, मराठा समाजातल्या व्यक्तींच्या वतीनं आणि असे खूप मेसेज असतात. आपल्यासोबत काही लोक आहेत जे नेटिझन्स आहेत आणि कॉलेजमध्ये शिकणारे तरुण तरुणी आहेत, ते या संपूर्ण आंदोलनाकडे आणि याच्याकडे कसं बघतात. गौरी, तू सांग, काय सांगशील ज्या पद्धतीनं मोर्चे निघतायत आणि ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती मराठा संदर्भात जे येत आहे, तू काय सांगशील एक मराठा समाजाची एक व्यक्ती म्हणून? मला असं वाटतं की वेगळं बिंग इंडियन यूथ मला नाही असं वाटत की मराठा किंवा वेगळे कॅटेगरीज असले बनले पाहिजेत. आपण एक हिंदुस्थानी, वी आर फ्री टू स्पीक, वी आर फ्री टू एक्सप्रेस वॉट एव्हर वी आर. आणि याच्यात अजून परत एक वेगळा गट करून आणि परत आपल्या भारताला अजून एक छोटासा गटात विभाजित करण्यात काही अर्थ नाही आहे. मला वाटतं एकता हा जो आपला मूळ मंत्र आहे, याच्यात परत एक छोटासा हे करण्यात काही अर्थ नाही आहे. आपण एकत्र राहून काही केलं तर हे वेगळे गट करून आणि त्याच्यात पार्टिशन करून काहीच अर्थ नाही आहे. बरं, हे सांग, आंदोलन होत आहे, ॲट्रॉसिटी संदर्भातही चर्चा होते आहे नेटवरती, फेसबुकवर, सोशल मीडियावर, काय सांगशील? सगळ्या जणांना आपापले मतं ठेवत आहेत. कोणी जरा जास्त स्पष्ट बोलतं, कोणी थोडं कमी, फक्त इतकाच फरक आहे. आणखी काही लोक आपल्यासोबत आहेत, तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया. हे तरुण आक्रमक आहेत मराठा समाजाचे. काय सांगशील, तुझं आंदोलन जे ॲट्रॉसिटी संदर्भातही तू काही आंदोलन केलं होतं पूर्वी, एक पुस्तक लिहिलं आहे, काय सांग, तुझं मत काय ॲट्रॉसिटी या कायद्यासंदर्भात? ॲट्रॉसिटी हा कायदा बनलेला आहे, पण याचा गैरवापर करू नये असं आमचं म्हणणं आहे. माझी संस्था याबाबतच आम्ही सामाजिक पातळीवर राबतो आहे की हा जो समाज आहे किंवा सोसायटी आहे ही एकतायुक्त आणि जातीवाद मुक्त असायला हवी. पण कायद्याने जे बनवलं आहे ॲट्रॉसिटी, ती पर्टिक्युलर एका जातीकरता नसावी. जर तो कायदा ठेवायचा आहे तर प्रत्येक जातीला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, किंवा ती ॲट्रॉसिटीचा कायदा सरकारने विचार करून रद्द केला पाहिजे. कारण त्याचा गैरवापर बरेचदा होतो आहे. पण त्याच मागे जर बघितलं गेलं तर बरेचदा आज नागपूरच्या काही म्हणजे ॲपिलेट्स दाखल ज्या झाल्या आहे की लोकांना काही म्हटलं जातं, त्यावरून जे लोक ॲट्रॉसिटी फाईल करतात तेही बरोबर आहे. मी म्हणजे सगळ्यांना एकच गोष्ट रिक्वेस्ट करण्याचा म्हणजे इच्छा ठेवतो सर, की लोकांना जातीवरून टार्गेट करून किंवा त्यांना फोकस करून जातीवरून कुठला असा शब्द बोलला नाही पाहिजे की ज्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील किंवा कुठल्याही जातीच्या संघटनेच्या किंवा कुठल्याही म्हणजे जाती धर्मांच्या भावना दुखावल्या नाही झाल्या पाहिजे. असं एका प्रत्येक तुम्ही आम्ही सगळ्यांनी याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी. तेव्हाच हा आपला समाज कुठेतरी एक होईल आणि जातीवाद मुक्त होईल. फक्त एक मी छोटासा म्हणजे वेळ घेऊन तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फॉरेनला बघा, ॲट्रॉसिटी किंवा जातीवाद तिथे होत नाही. याचा अर्थ असा नाही की इंडियात भरपूर जाती जमाती असल्यामुळे हा विषय आपण अजून वर नेला पाहिजे. मी तर म्हणेल की आपण असं स्वतः रिस्पॉन्सिबल म्हणलं पाहिजे की आपण कुठल्याही जातीबद्दल असं काही न बोलता स्वतः त्याची जिम्मेदारी घेऊन आपण सगळ्यात आधी चांगले वागलो पाहिजे, त्यानंतर समाज आपण स्वच्छ केला पाहिजे. बरं, हे सांग, तू काय सांगशील, सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं मराठा समाजाबद्दलच्या अनेक पोस्ट येत असतात, समर्थनात असतात, काही विरोधात असतात, नेटिझन्स म्हणून, एक तरुण म्हणून, एक मराठा समाजाचा युवक म्हणून तुझी काय भावना या संपूर्ण सोशल मीडियाच्या बाबतीत किंवा आताचं आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात काही बातम्या येतात त्या संदर्भात? या सगळ्या संदर्भात म्हणजे आता जसं जातीवाद दादांनी म्हटलं की जातीवाद हा जसा फॉरेनमध्ये नाही आहे, आपल्या इथे जाती जरी असल्या तरी लोकांनी त्याला म्हणजे असं उचलून नाही धरलं पाहिजे की ह्या जातीलाच पुढे करा किंवा ह्या जातीला पुढे करा. त्याला मनुष्यातले त्या गुण बघून मग त्याला पुढे केलं पाहिजे. हे फक्त म्हणजे कसं पॉलिटिकल व्ह्यूने बघता येतं की या जातीचे तर हे वोट्स याला जातील किंवा ते वोट्स त्याला जातील. पण जेव्हा तुम्ही म्हणजे एखाद्या जातीचा विषय करताय त्याला उभारण्यासाठी किंवा एखाद्या शहराला उभारा, तुम्ही नागपुरात आता अनेक जातीचे लोक आहे, पण तुम्ही जर म्हटलं की फक्त आपण SC ST किंवा ब्राह्मण किंवा मराठा असे समाजच फक्त पुढे आणू तर त्याने बाकीच्या लोकांचं जे नुकसान होतं आहे त्याच्याबद्दल मग लोकांचं काय म्हणणं होईल. त्यामुळे आपण सगळ्या आपण बघू शकतो की नागपूरमध्ये जरी आंदोलन नसलं तरी कुणबी मराठा म्हणजे विदर्भामध्ये कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एक समजले जातात. त्यामुळे कुणबी आणि मराठा या दोन्हीही सोशल मीडियावरती, आंदोलन जरी नसलं तरी सोशल मीडियावरती आणि सगळ्या याच्यात या प्रतिक्रिया आहेत का विदर्भामध्ये बेरोजगारी आणि बाकीच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे या संपूर्ण समाजाच्या आणि या तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी थांबवण्यात यावा असा एकंदरीत सूर सगळ्या या चर्चेतून दिसतोय. नक्की, अर्थात ही सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि अतिशय मनापासून कुठलाही मुलाहिजा न ठेवता बोलणारी ही सगळी मुलं मुली आहेत. त्यामुळे त्या मुलामुलींचं खरं तर आपण अभिनंदन करूया आणि
असंच त्यांनी मोकळं बोललं पाहिजे. त्यांच्या युवा त्यातला जो जोश आहे तो त्या जोशासह त्यांनी व्यक्त झाला पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण अर्थात हे सगळं का घडतंय, कशामुळे घडतंय हे सुद्धा आपल्याला तपासायला पाहिजे. पुरुषोत्तम खेडेकर आपल्यासोबत आहेत. पुरुषोत्तम खेडेकर, एकूण या प्रतिक्रिया जर बघितल्या, प्रातिनिधिक प्रतिक्रिया सगळ्या युवकांच्या, ते मराठा समाजातले आहेत म्हणून त्या प्रातिनिधिक केवळ मराठा समाजाच्या आहेत असं म्हणायची काही कारण नाही. कारण प्रत्येक समाजाच्या मुलामुलींच्या आज अशीच जातीच्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटताना आपल्याला थोड्याफार फरकानं दिसेल. तुम्हाला नेमकं काय वाटतंय, ही जी गर्दी आहे, ही जी तरुणींची जी गर्दी होताना दिसते या सगळ्या मोर्चांमध्ये, हा उत्स्फूर्त आहे? या मोर्चाच्या मागे काही एक विशिष्ट राजकीय हेतू आहे की एक सामाजिक असंतोषातूनच एक कुठलं तरी कारण मिळालं आणि त्या कारणातून झालेली ही सगळी प्रतिक्रिया समोर आलेली आहे? जयजीजाऊ, मंदार आणि महेश सर, मुळात आता जे काही युवकांचं एक संमिश्र साधारण जे काही बोलणं होतं किंवा त्यांच्या ज्या भावना आपण ऐकलेल्या आहेत, आणि विषय जो होता की ही एक खदखद आहे का तरुणांच्या किंवा समाजाच्या मनातली, तर त्याला उत्तर हेच आहे की ही मराठा समाजावर होत असणाऱ्या ज्या अनेक ॲट्रॉसिटीज आहेत किंवा वर्षोनवर्ष ज्या काही जमलेल्या आहेत, त्याला एक हे कोपर्डी प्रकरण एक केवळ कारण आहे. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने समाजावर होत असलेले कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, इतिहास या माध्यमातून जे काही मराठा समाजाची जनरल बदनामी होते आहे, शिक्षण आणि या कारणाने पुन्हा बेरोजगारी, इतर काही ग्रामीण भागातल्या काही समस्या वाढलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खेड्याखेड्यामध्ये थोडेफार वादविवाद वाढलेले आहेत. मराठा समाजाचं जे काही चांगलं असतं त्याला पाहिजे त्या प्रमाणात इव्हन आपल्या मीडिया सुद्धा, मी एक्सक्लुझिव्हली IBNच म्हणेल अशातला भाग नाही आहे, पण प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सोशल मीडिया असो, त्याच्याकडे थोडंसं सकारात्मक भावनेने पाहिल्या जात नाही. आता उदाहरणार्थ जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार, त्याच्याबद्दल जी काही खदखद होती किंवा महाराष्ट्रातल्या इतिहासकारांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्राचं, विशेषतः 2004 पासून जेम्स लिनच्या पुस्तकानंतर जी काही अनेक प्रकरणं पुढे आलेली आहे त्याबद्दल चर्चा नाही. आरक्षण किंवा हे सगळे विषय आहेत. ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, दुष्काळांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे हे अनेक प्रश्न आपण म्हणतो तसं टावळा बसायला आणि फांदी तुटायला असं एक कारण या तरुणांना कुठेतरी मिळालं, आणि म्हणून ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया मराठा समाजावर होत असणाऱ्या विविध अत्याचारांची, असं माझं स्वतःचं त्याबद्दलचं एक परसेप्शन आहे, माझं एक मत आहे की त्यांच्याकडे कोणी नेता नाही, नेतृत्व नाही. थोडीशी माहिती घेतल्यानंतर आम्ही विविध संघटनांमध्ये काम करणारे समाजकारणी असो, राजकारणी असो, जवळपास या सर्व मोर्चांपासून दूर आहोत. तरी सुद्धा ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व स्तरातील लोक स्वेच्छेने त्या मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, आता मुलांनी सांगितलं तसं कोणाच्या विरोधात नाही, तर मूक मोर्चा आहे तो स्वतःवरचा एक राग व्यक्त करण्यासाठी आहे की वर्षोनवर्ष आपण सावरू शकलो नाही, याचा दोष कोणाला द्यायचा, अशी ही एक साधारण भावना असावी असं एक दिसतंय. आणि त्यातूनच हे विविध भागामध्ये स्वेच्छेने मोर्चे निघत आहेत. ते कोणाला दबाव आणण्यासाठी, कोणाला भीती दाखवण्यासाठी किंवा कोणाचा तरी रोष घेण्यासाठी किंवा कुठेतरी द्वेष निर्माण करण्यासाठी नाही, अशी त्याच्या पाठीमागची एक धारणा आहे. नक्की ही भावना आहे तुम्ही म्हणताय, त्या भावनेबरोबरच एकदा सत्यजित तांबे आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा हाच प्रश्न विचारायचा. युवा नेते आहात तुम्ही, आणि नुसते युवा नेते नाही आहेत तर मराठा राजकारणाची जिथे बैठक आहे त्या नगर जिल्ह्यातनं तुम्ही आलेले आहात,
वेगवेगळ्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर या मराठा समाजाच्या विषयीच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या रास्त मागण्या आहेत, बऱ्याच अंशी त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. अगदी आरक्षणापासूनचे सगळे मुद्दे असतील, त्या मागण्या पूर्ण न होण्यामागे किंवा त्याच्या मागे त्याच्यातली जी रास्तता आहे ती योग्य पद्धतीनं तपासली न जाणे, या सगळ्याला तुम्ही कोणाला दोषी मानता? एक युवा नेते म्हणून आपण कदाचित क्षणभर राजकारण बाजूला ठेवूया, एक युवक नेता म्हणून तुम्हाला या सगळ्या संदर्भात दोष कोणाला द्यावा असं वाटतं? नाही, आत्ताचे जर सगळे मोर्चे जर आपण बघितले आणि एवढ्या मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक येतात, स्वयंस्फूर्तीने येतात, महिला येतात, युवक येतात, युवती येतात. आता एक आमची भगिनी आम्ही टीव्हीवर बोलताना बघितली, ती ज्या जोशाने बोलत होती, तिच्यातल्या भावना बघितल्या. त्यानंतर एक म्हणजे कुठलंही नेतृत्व नाही, कुठलाही झेंडा नाही, कुठल्याही घोषणा नाही, कुठलंही म्हणजे मुकमोर्चा, आणि एवढ्या लाखोच्या संख्येने म्हणजे त्याचे फोटो बघितल्यानंतर अक्षरशः म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याला आश्चर्य वाटावं. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की मागच्या काही दिवसात जमेल तो या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की आता मीही मराठ्यांविषयी काहीतरी बोलावं, अशी जी परिस्थिती मागच्या काही काळात निर्माण झाली आहे, याचं खऱ्या अर्थाने आपण बघितलं पाहिजे. जसं आता खेडेकर सरांनी सांगितलं तसं ही काय एक घटना, ठीक आहे, कोपर्डीची घटना अत्यंत वाईट होती, त्या घटनेचा निषेधच आपण करतो, परंतु हे एका दिवसात झालेलं नाहीये. तर ह्याच्या मागं अनेक वर्षांची, तरुणांची आणि बाकी समाजातली खतखत ही आहे, आणि त्याचं निश्चितच आम्ही त्या भावनेची कदर करतो, त्याच्या सोबत राहतो. आता राजकारणापलीकडे जाऊन जर आपल्याला जर सांगायचं झालं आणि जर ह्याच्यात कोणाला दोष द्यायचा ठरवला, तर मी निश्चितच म्हणेल की याच्यामध्ये मराठा समाजातलेही काही नेते याच्यामध्ये दोषी आहेत का, ज्यांनी फक्त स्वयं केंद्रित राजकारण या मागच्या काळामध्ये केलं. कारण आज बघितलं आपण तर बहुतांशी प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचंच नेतृत्व होतं. मग अशा परिस्थितीमध्ये या समाजावर अशी वेळ का आली, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून एक युवक म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यांनीच, म्हणजे एवढा मोठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. विरोधकांनी करणं गरजेचं आहे, सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. परंतु आज दुर्दैवाने मी बघतो की मागच्या अनेक महिन्यांपासून, म्हणजे आज जवळजवळ 1.5-2 महिने झाले मराठा समाजाचं असे आंदोलन सुरू असताना एकही पाऊल सरकारच्या बाजूने आजपर्यंत या लोकांशी बोलण्याचं झालेलं नाही. हे अत्यंत म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. आज म्हणजे मुख्यमंत्री जे आपले आहेत त्यांना 2-2 दिवस दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री परिषदामध्ये वेळ घालवायला वेळ आहे. मेक इन इंडिया, अमुक धमुक अशा वेगवेगळ्या विषयांवर वेळ आहे. परंतु हा जो महाराष्ट्रातला इतका मोठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे. आणि ज्या समाजाने आजपर्यंत आपल्या सगळ्या महाराष्ट्राला एक संघ ठेवण्याचं काम केलं, त्या समाजाचं तो समाज जर रस्त्यावर उतरत असेल तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं. सरकारला जाग आली पाहिजे. लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत, परंतु सरकारचा एक प्रतिनिधी त्या जनतेसमोर जात नाही, लोकांशी बोलत नाहीये. आणि म्हणून याच्यात मला असं वाटतं की आपण सर्वच जण कमी जास्त प्रमाणामध्ये सगळेजण दोषी असतील, सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट ही काय फक्त या समाजाच्या या कोपर्डीच्या घटनेपुरती मर्यादित नसून त्याच्या मागच्या अनेक घटना याच्यामध्ये संदर्भासाठी आपल्याला घ्यावा लागतील. याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे, याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा मुद्दा आहे, याच्यामध्ये अनेक मुद्दे असतील. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी करणाऱ्यांची मला खऱ्या अर्थाने म्हणजे अक्षरशः कीव वाटते. कारण आपण असं मागणी करू शकत नाही. ज्या समाजावर हजारो वर्ष अत्याचार झाले त्या समाजाच्या संरक्षणासाठी आपण तो अॅट्रॉसिटीचा कायदा निर्माण केलेला आहे. ठीक आहे, त्याचा कुठं गैरवापर होत असेल तर निश्चित शासनाने त्याच्यामध्ये व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे. ही जबाबदारी शासनाची आहे, ही जबाबदारी त्या यंत्रणेची आहे की कुठेही गैरवापर या अॅट्रॉसिटी कायद्याचा झाला नाही पाहिजे. परंतु तो रद्द करा हे म्हणणाऱ्यांचंही अत्यंत म्हणणं चुकीचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच मराठा समाजाच्या किंवा या जनतेच्या म्हणजे जे काही मोर्चे निघतात त्यांची मागणी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये बदल करावा किंवा त्याचं गैरवापर टाळण्यासाठी काही यंत्रणा वापरावी अशी त्यांची मागणी असू शकते आणि ती रास्त आहे. परंतु तो कायदा रद्द करावा अशी मागणी नाही. काही लोकांनी ती मागणी केली, परंतु आज आपण पाहिलं की त्याच्यातून त्यांना घुमजावही करावं लागलं. म्हणजे ही काय परिस्थिती. तुम्ही शरद पवारांच्या संदर्भात बोलताय का? कारण त्यांनी आज ज्या पद्धतीने कोणाबाबत बोलत नाही, मी जनरल बोलतो आहे. जनरल अनेक लोकांनी मागणी केली. खासगीमध्ये बोलताना लोक बोलतात, सार्वजनिक ठिकाणी बोलताना बोलतात, एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाबद्दल बोलतात. परंतु ही परिस्थिती तशी चालणार नाही. आपण हा महाराष्ट्र, हा
पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्राने लोकांना एकत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, ज्या शाहू महाराजांनी सर्वात पहिल्यांदा आरक्षणाची भूमिका या ठिकाणी घेतली होती. या महाराष्ट्रामधल्या जर समाजामध्ये फूट पडत असेल तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुठंतरी आपण एक वेगळ्या अँगलनी पाहिलं पाहिजे. आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला हा एक म्हणजे माझ्या मनात, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात एक शंका येते की ह्याच्या मागे काही राजकारण तर नाही ना. कारण मुख्यमंत्री गेले अनेक दिवस हा मोर्चा निघत असताना सरकार ह्याचं कुठेही दखल घेताना दिसत नाही. म्हणजे याचे दोनच कारण असू शकतात. एक तर असं आहे की यांना याचं महत्व वाटत नाहीये, किंवा दुसरं आहे की ह्यांना याची मजा बघायची आहे. आणि म्हणून ह्याच्यातला कोणता तरीच एक मार्ग असू शकतो. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जी त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची RSSची जी भूमिका असते, सातत्याने म्हणजे समाजामध्ये वाद असले पाहिजे, सवर्ण दलितांमध्ये वाद असले पाहिजे, मराठा समाजामध्ये वाद असला पाहिजे, अमुक समाजामध्ये वाद असला पाहिजे, ही जी भूमिका सातत्याने आपल्याला दिसते. आणि ही फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर संपूर्ण देशात आपण जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षामध्ये अशा सत्यजित मी तुम्हाला थोडं थांबवतो याच्यासाठी की त्याचा प्रतिवाद करण्यासाठी आपल्याला ती बाजू नाही. आताच्या कार्यक्रमामध्ये अर्थातच आपण सगळं समजून काय घेतोय की ही खतखत कशामुळे आहे, हा असंतोष कशामुळे, आणि कारण त्याला प्रतिवाद करण्यासाठी इथे कोणीच नाहीये. म्हणजे आपण कोणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाजूनी बोलणाऱ्या इथे पैकी कोणी नाहीये. त्या अर्थाने कदाचित त्यांचा प्रतिनिधी असेल तर बोलायला, म्हणून त्याच्यावर नाही बरोबर आहे, त्याची बाजू मांडायला कोणी नाही म्हणून आपण तो विषयाला जास्त हात घालणार नाही. परंतु पूर्ण देशातली जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली, गुजरात मधलं पटेलांचं आंदोलन पाहिलं, हरियाणामध्ये झालेलं गुजरांचं आंदोलन पाहिलं, आणि संपूर्ण जर देशभरातली अशी परिस्थिती पाहिली तर कुठेतरी मोठ्या समाजाला नाराज करायचं, मोठ्या समाजाला दुखवायचं आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी राजकीय अजेंडा तर याचा नाही ना, अशी शंका माझ्या मनामध्ये ही रास्त शंका आहे. या शंकेच्या अनुषंगाने सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांची सुद्धा आपण उत्तर शोधूयात. पुन्हा महेश, पहिली प्रतिक्रिया या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती काय आहे, काय निरीक्षण आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे वातावरण आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कुठे घेऊन जाईल असं वाटतं? पहिली प्रतिक्रिया हीच आहे की ज्या पद्धतीने मोर्चे निघायला लागलेले आहेत, ज्या पद्धतीने लक्षावधी तरुण या मोर्चांमध्ये सहभागी आपल्याला होताना दिसत आहेत, म्हणजे मला एक गोष्ट प्रकर्षाने याच्यातून पहिली प्रतिक्रिया माझी आली की ज्या तरुणाईने गेली अनेक शतके महाराष्ट्राचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यासाठी मोर्चे बांधणी केली, त्याच तरुणाईचे प्रतिनिधी, या युगातले प्रतिनिधी आता वेगळ्या विषयांसाठी मोर्चे काढायला लागलेले. तर त्यांच्यावर ही पारी का आणण्यात आलेली आहे? त्यांना त्यांचा संतापाचा उद्रेक इतका होईपर्यंत आम्ही का थांबलो याचा सुद्धा आपल्याला सगळ्यांना आता विचार करण्याची गरज आहे. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि ते काँग्रेसच्या पद्धतीने या सगळ्या विषयाकडे बघताना दिसतात, तेव्हा जरा विचित्र वाटतं. कारण आता जे तरुण आहेत या तरुणांनी जो सध्याचा आपल्या समोरचा विषय आहे त्या समोरच्या विषयाकडे सोशो इकॉनॉमिकली, सोशो कल्चरली, सोशो पॉलिटिकली या सगळ्या अँगलने बघितलं पाहिजे. परंतु त्याच्यात जर तुम्ही संपूर्णपणे राजकारण शोधायला गेलात तर तुम्हाला या विषयाचा थांग लागणार नाही. आज महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचे मोर्चे आपण पाहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, यांचे मोर्चे आपण बघितलेले आहेत. तिथे 5 ना 10,000 लोक जमवताना माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या नाकी नऊ येतात. परंतु इथे स्वयंस्फूर्तीने जर लक्षावधी मुलं रस्त्यावर येत असतील तर हे फेल्युअर कोणाचं आहे? महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1960 मध्ये, त्यावेळेस तत्कालीन नागपूर तरुण भारतचे संपादक होते माडखोलकर, भाऊसाहेब माडखोलकर यांनी लेख लिहिला होता की हे राज्य मराठीचे की मराठ्यांचे. त्यांचा थेट निर्देश होता तत्कालीन मराठा नेतृत्वाकडे. तेव्हापासून तर आतापर्यंतचे जर आपण मुख्यमंत्री काढले तर आणि मंत्रिमंडळातले प्रतिनिधी काढले तर आपल्याला लक्षात येतं की ज्यांच्या हाती सत्तेची सूत्र होती हा सगळा मराठा समाजातला दबंग वर्ग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्व करताना आपल्याला दिसतो. तर आज हा जो रस्त्यावर आलेला तरुण आहे याचा उद्रेक हा त्या नेतृत्वाच्या विरुद्ध आहे. कारण यांना ज्या पद्धतीने विकासाची गंगा या तरुणाईपर्यंत पोहोचायला पाहिजे होती ती पोहोचलेली नाही. आज ही सगळी तरुणाई रस्त्यावर येते याचं मुख्य कारण आहे की त्यांच्या जीवनातले जे प्रश्न आहेत, रोजगार असेल,
करिअर असेल, त्यांचं शिक्षण असेल, हे सगळे प्रश्न जटिल बनलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता आपल्याला व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही. कोपर्डीचा विषय ही एक घटना आहे. म्हणजे हार्दिक पटेलचं आंदोलन ज्या पद्धतीने मोबिलाइज झालेलं होतं, ज्या पद्धतीने हार्दिक पटेल जाईल त्या ठिकाणी पाटीदार समाजाचे लक्षावधी तरुण तरुणी त्याच्या मागे येत होते, याची कारणं वेगळी होती. परंतु महाराष्ट्रातील कारण हे असंतोषाचं कारण जे आहे हे निव्वळ या तरुणाईला ज्या पद्धतीने विकासाचा मार्ग मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही आणि त्या विरोधात त्यांनी मूकपणे, ज्या भगिनीने आता ज्या औरंगाबाद मधून प्रतिक्रिया दिली ती मला खूपच बोलकी वाटते. ती स्पष्ट म्हणते की आम्ही मूक मोर्चा काढतो आहोत, परंतु जेव्हा आम्ही आमच्या वेदनांचा उद्गार करू, आमच्या हुंकाराचा उद्गार करू, तेव्हा तुम्हाला उभं राहता येणार नाही. हा इशारा सगळ्या राजकीय पक्षांना आहे, सत्ताधारी लोकांना आहे. याच्या जोडीला ज्यांनी गेली 10 वर्ष 15 वर्ष महाराष्ट्रात मध्ये राज्य केलं त्यांना सुद्धा आहे. या सगळ्यांनी विचार करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे आणि या लक्षावधी तरुणाईच्या भावना आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे कोपर्डीचं निमित्त झालेलं आहे, परंतु त्या निमित्ताने हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो एक सुप्त ज्वालामुखी होता असंतोषाचा, त्याचा उद्रेक झालेला आहे. आता तो थोपवायचा कसा याचा आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल. याच्यात राजकारण आणून निव्वळ राजकारण करून आपल्याला चालणार नाही. नक्की. अर्थात एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या नाशिकचे तिथे जे जमलेले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांकडे आपण जाऊयात. त्या युवक युवतींची काय भावना आहे ती आपण समजून घेऊयात. आणि अर्थात सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो दिसतोय तो मुद्दा हाच आहे की हे सगळं घडत असताना मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे जे आहेत हे सामाजिक असंतोषाचं लक्षण आहे. हे ज्यावेळेला आपण म्हणतो त्या सामाजिक असंतोषामध्ये नेमकं काय काय दडलंय ते सुद्धा या तरुण तरुणींच्या तोंडून आपण ऐकूया आणि त्या बरोबरीनं पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडे जाऊया. ते काय म्हणतात तेही आपण छोट्याशा ब्रेक नंतर ऐकूया. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय. बीड, औरंगाबाद आणि इतर अनेक ठिकाणी निघालेले जे मोर्चे आहेत त्या मोर्चांमध्ये मराठा समाजाच्या तरुण तरुणींचा जो काही प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रतिसादाच्या अनुषंगाने नेमकं त्यांच्या मनात काय घडतंय, मनामध्ये त्यांच्या राग कुणाविरुद्ध आहे, तो व्यवस्थेविरुद्ध आहे, तो एखाद्या जातीविरुद्ध आहे, एखाद्या व्यवस्थेच्या मधल्या राजकीय व्यवस्थेमधला आहे, नेमकं कशाचा हा राग आहे, मनामध्ये त्यांचं काय घडतंय हे सुद्धा आपण बघतोय, त्यांच्याकडनं ऐकतोय. तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूया. नितीन जैन म्हणतात या कायद्याचा अतिरेक केलाय, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयावर मंथन होत आहे, हे चांगलं आहे. मिलिंद कांबळे म्हणतात अॅट्रॉसिटी भारतभर लागू आहे, महाराष्ट्रात फेरबदलाच्या गोष्टी करून काय साधायचंय. संदीप शिंदे म्हणतात अॅट्रॉसिटीचा पुनर्विचार नक्की व्हावा, पवार साहेब बरोबर म्हणतायत. शैलेंद्र गाढवे म्हणतायत ज्या दिवशी दलित अत्याचार बंद होतील त्या दिवशी अॅट्रॉसिटी कायदा रद्द होईल. आणि अभिमन्यू पवार म्हणतायत नक्कीच पुनर्विचार झाला पाहिजे, कायद्याचा प्रचंड गैरवापर होतोय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आपण आता नाशिकला जाऊया. नाशिकमध्ये सुद्धा तरुण तरुणी आहेत. प्रशांत बाग आपला त्यांच्या सोबत आहे. प्रशांत, नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या तरुण तरुणींचं तुझ्या सोबत आहेत? नक्कीच मंदार सर, उत्तर महाराष्ट्रामध्ये ही मोठीच खतखत दिसून येते, कारण जळगावला काल निघालेला मोर्चा आणि आज या सगळ्या मोर्चामध्ये सगळे सामील झालेले जे सगळे शिलेदार आहेत तेच सगळे शिलेदार आपल्यावर आहेत. करण गायकर, ज्या प्रकारे मोर्चा आज बीडला निघालाय, जळगावला निघाला, का हा मोर्चा? निश्चितपणे जो काही मराठा समाजावर आतापर्यंत अन्याय अत्याचार होत आहे, या अन्याय अत्याचाराला आतापर्यंत खूप सहन केलं मराठा समाज, परंतु आता नवयुवक असतील, आमच्या माता भगिनी असतील, यांच्या तो सहनतेच्या पलीकडे गेला. याच्यामुळे हा सगळा मोर्चा आज शांततेत निघतोय. पण शासनाने याची आज जर दखल नाही घेतली तर पुढचे मोर्चे निश्चितपणे शासनाला चांगल्या पद्धतीने उत्तर देतील आणि शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडतील. म्हणजे एकीकडे तुम्ही शांतपणे मोर्चा करताय, इशारा देताय, काय सांगाल गणेश कदम, काय तुमच्या मागण्या आहेत? अनेक वर्षांपासून अन्याय होतोय असं गणेश असं म्हणतात, कारण काय सांगाल? मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षाची खदखत जी समाजामध्ये होती आज बाहेर आली आहे. हा संवेदना मोर्चा आहे. खोपडी जे प्रकरण जे घडलं ते प्रकरण आपल्या समोर आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. अनेक वर्षांपासूनची असलेली खदखत आज आपण बघत असाल की समाजामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर दोन्ही समाजामध्ये एकोपा निर्माण करायला दोन्ही समाजाच्या नेत्यांनी एकत्र येणं अत्यंत गरज होतं, परंतु तसं झालं नाही. आणि आज समाजाच्या म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडे विषय गेल्यामुळे ॲट्रॉसिटी म्हणजे जे जाचं काटे आहेत त्या जाचं काठीतून कुठे सुधारणा होणं गरजेचं आहे.
आम्ही ॲट्रॉसिटी रद्द करा असं मी कधी म्हटलेलं नाही, परंतु तो जो कायदा आहे त्या कायद्यामुळे जर आपण सुधारणा केली तर समाजावर होणार अन्याय, काही मुठभर लोक जे अन्याय करतात त्याच्यापासून समाज सुटका होईल, यासाठी दोन्ही समाजाच्या नेत्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. अन्यथा यापुढील जे मोर्चा असणार आहे, जो नाशिकमध्ये आम्ही एक मोर्चा काढणार आहोत मुंबईला मंत्रालयावर, संवेदना मोर्चा, ह्या मोर्चा अतिविराट मोर्चा असेल, हा सर्वात शेवटचा मोर्चा असेल, मी एवढं त्या ठिकाणी सांगतो. शेवटचा मोर्चा असेल. इशारा देत आहे एकीकडे सरकारला, आणखी दुसरीकडे म्हणताय की अॅट्रॉसिटीमध्ये पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. काय सांगाल यश? ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जे काही लोक असतील जे त्याचा गैरवापर करत आहेत, त्याच्यामध्ये काही तरतुदी किंवा सुधारणा करून तो ॲट्रॉसिटी कायदा पुण्याने नव्याने त्यांनी चालू करावा. तो पुण्यात नव्याने केला पाहिजे. मागणी तुमची अशी जरी येत असेल तरी विकास, मला एक सांगा की आता कोपर्डीच्या घटनेचा उल्लेख यांनी केला, पण गुन्हेगार हा कोणत्या जातीचा नसतो, समाजाचा नसतो, धर्माचा नसतो, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, हे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले, तरी अशी मागणी का? काही वेळा कसं होतं की एखादी घटना म्हणजे ॲट्रॉसिटी सारखी एखादी जी घटना असते ती पोलीस स्टेशनमध्ये जाते, तर त्यावेळेस जो काही आपण म्हणजे समोरच्यावर जे काही कलम लावतो, तर आमची अशी मागणी आहे की संबंधित त्या घटनेची संपूर्ण चौकशी करून आणि मग चौकशी झाल्यानंतर संबंधित व्यक्ती जर दोषी असेल तर त्यावर तो ॲट्रॉसिटीचा कायदा लावण्यात यावा. बरोबर, ॲट्रॉसिटीचा कायदा लावण्यात यावा, पण हा मोर्चामध्ये फक्त हा ॲट्रॉसिटीसाठीच होताच का दुसरं? कारण वारंवार तुमचे करण असो किंवा गणेश असो ते सांगतायत की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय झालेले आहेत, म्हणजे फक्त ॲट्रॉसिटी हाच एक अन्याय होतो का अजून तुमचं कोणत्या अन्यायाबद्दल म्हणणं आहे? भरपूर प्रकारचे अन्याय होतात मराठा समाजावर, पण माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारला जाग यावी आणि मराठा समाजावर जे आजपर्यंत अन्याय होत आहेत त्याच्याबद्दल काहीतरी मार्ग काढावा. मराठा समाजाबद्दल जे अन्याय होता त्याच्यावर मार्ग काढावा असं सांगतायत. आपल्याबरोबर शिंदे आहेत. तुम्ही सगळीकडे पिंजून फिरतात, या सगळ्या प्रकारच्या मोर्चांच्या आखडीमध्ये सुद्धा तुम्ही होतात. मूक मोर्चा तुम्ही हा काढला, कोणतीही मागणी या मोर्चातनं केली नाही, काय सांगाल? नाही, कोपर्डी प्रकरण हे फक्त कारण आहे ह्या गोष्टीला, पण मूळ कारण म्हणजे हे मराठा समाजाची गेल्या 20 वर्षातली खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. आरक्षणाचा मुद्दा लोकांमध्ये आज खदखदत आहे. लोकांच्या आज अपेक्षा भंग झालेल्या आहेत. जे सरकार आलं त्याने अपेक्षा भंग करण्याचंच काम केलेलं आहे. कोणी शिवरायांचा आशीर्वाद घेतो, कोणी मराठा समाजाचा आशीर्वाद घेतो, कोणी कुठला आशीर्वाद घेतो, पण आजपर्यंत मराठा समाजाची मागणी कुठल्या पद्धतीने पूर्ण झालेली नाही. आज तुम्ही बघायला गेलं कुठल्या समाजाच्या व्यक्तीला जर आपलं नाव विचारायचं सुद्धा भीती वाटते की नावाने सुद्धा विचारण्याने सुद्धा आपल्यावर ॲट्रॉसिटी दाखल होऊ शकते, असे प्रकारचे विषय आहेत. तर ॲट्रॉसिटीचा सुद्धा मुद्दा ह्या गोष्टीमध्ये आहे. ॲट्रॉसिटीची मागणी सुद्धा आमच्या तुमची या विषयात सुद्धा मागणी आहे. समाजाने काल शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य आणि आज केलेलं वक्तव्य, या दोन्ही वक्तव्यांकडे तुम्ही मराठा समाजातले युवक म्हणून कसं बघतात? बघा, आत्तापर्यंत शरद पवार साहेबांनी फक्त मराठा समाजासाठी फक्त वापर केला आहे. त्यांनी आत्तापर्यंत कुठंही आम्हाला ज्या दिवसापासून आम्हाला कळतंय तेव्हापासून शरद पवार साहेबांनी मराठा समाजासाठी अशी ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. कालपर्यंत आम्हाला वाटलं की आता पवार साहेब कुठेतरी मराठा समाजाचा विचार करताय. किमान हे जे मोर्चे जे पाहून जे काय ते जे मराठा समाजाचे नेते असतील, पवार साहेब अनेक नेते असतील, त्यांच्या जागी पायाखालची माती सरकती, याच्यावरनं किमान हे नेते मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु बघा, परत एकदा स्टेटमेंट परत बदललं. म्हणजे याच्यातून फक्त मराठा समाजाला त्यांच्या जाळ्यामध्ये फक्त गुंतवण्याचं काम करायचं आणि आपली राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. राजकारणाची पोळी भाजून घ्यायची असंच एक चाललंय. पण तुम्हाला वाटतंय खरोखर की मराठा समाजाला फक्त राजकारणासाठी वापर केला जातोय? नक्कीच, असं आजपर्यंत असं हेच घडतं आलं, आम्ही हे बघत आलो आहोत. आजची जी तरुण फळ आहे, युवा शक्ती जी आहे, या युवा शक्तीचा फक्त वापर झाला आहे. निवडणूक आयोगाला वापरून घ्यायचा, नंतर त्यांना कोणी विचारायला वाली नसतो. आणि म्हणून आज बेरोजगारीचा प्रश्न असेल, बेरोजगारी फार वाढलेली आहे. आज मुलांना रोजगार मिळत नाही. आज गरीबची परिस्थिती फार बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा समाज तळागाळात चाललेला आहे. या समाजाला वर काढण्याचं काम या माध्यमातून ह्या नेत्यांनी करायला पाहिजे होतं, परंतु तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून ही खदखद जी आहे ही आज आपल्याला बाहेर पडताना दिसत आहे. खतखत बाहेर पडताना दिसतंय की मंदार सर सगळ्यात महत्त्वाचे अनेक मुद्दे हे मांडतायत की कोपर्डी घटना हे फक्त निमित्त झालं, पण मराठा समाजामध्ये असलेली बेरोजगारीची समस्या, या समस्याच्या मुळे या युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सगळ्या नेत्यांनी आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाही, फक्त राजकारण केलं असंच हे सगळेजण सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रात अनेक वेगळ्या ठिकाणी जरी मोर्चे होत असेल तर या सगळ्या मोर्चांचं समापन हे नाशिक पासून होणार आहे, मुंबईला थेट मंत्रालयापर्यंत. आणि मूक मोर्चा हा नाशिक ते मंत्रालय हा पुढच्या महिन्यात निघणार आहे, हे सुद्धा हे ठामपणे सांगतायत. नक्की. अर्थात पुरुषोत्तम खेडेकर पुन्हा तुमच्याकडे येतो. त्याचं कारण असंच आहे की या सगळ्याचं पुन्हा सातत्यानं आपण विश्लेषण कशा प्रकारे केलं पाहिजे असं म्हणतो. ठीक आहे, आपण पूर्वी ब्राह्मणेतर चळवळ होती, त्याच्यामधल्या काही गोष्टी होत्या, अनेक संदर्भ त्याच्यामध्ये देता येतील. पण मराठा समाज म्हणून आत्ता या ज्या तरुणांच्या अपेक्षा आहेत, या तरुणांच्या अपेक्षा या काही कुठल्या एका जातीच्या विरोधात किंवा जातींनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात अशा तरी दिसताना सकृत दर्शन दिसत नाही. त्यांच्या अपेक्षा साध्या आहेत. त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांना नोकरी मिळावी, त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांना शैक्षणिक
शैक्षणिक प्रवेश मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही मदत व्हावी, या अपेक्षा का पूर्ण झाल्या नाहीत आतापर्यंत आणि त्या पूर्ण होताना का दिसत नाहीत असं वाटतं? मंदार, 1 मिनिट अगोदर मी महेशनी जे काही 1-2 मुद्दे मग मांडलेले आहेत, महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस मराठी आणि मराठा जो काही गजानन त्र्यंबक माडखोलकरांनी एक वाद उभा केला होता. आता मराठी नाहीत का? मराठी भाषा ही मराठ्यांची म्हणल्या जाते, त्यामुळे मराठा जरी मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले तरी ते मराठी असतात. याचा अर्थ महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासूनच मराठ्यांना अमराठी ठरवण्याचा किंवा वेगळं ठरवण्याचा एक प्रयत्न करणारी शक्ती इथे आहे किंवा एक विचारधारा ती इथे जोपासल्या जाते. पुढे जे महेशनी म्हटलेलं आहे की एक दबंगिरी जी आहे ती संपूर्ण राजकारणावर मराठा समाजाची राहिलेली आहे. मी अत्यंत इथे स्पष्टपणे सांगू शकतो की मराठ्यांची इथे एक कदाचित संख्यात्मक जी आहे ती संख्या मोठी राहिलेली असेल. मराठी मुख्यमंत्री, विविध आमदार, खासदार राहिलेले असतील. दबंगगिरी वगैरे जरी असेल तरी ते यशवंतराव पासून आतापर्यंत जे कोणी ग्रामपंचायत पर्यंत तावडे असतील, फुंडकर असतील, मोहिते असतील, यांनी जे काही ज्यांना कोणाला दाबलं असेल त्यांच्याशी त्यांनी काय असेल तो त्यांचा हिशोब त्यांनी वेगळा करावा. पण हे कधीही राजकारणी समाजाचे नेते नव्हते. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्या कितीही संघटना असतील छोट्या मोठ्या, त्या आपल्या आपल्या बळावर समाजकारण करतायत. इतर समाजाचा जर आपण अगदी ब्राह्मणांपासून सर्व समाजाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांच्या समाजातले राजकारणी आणि समाजकारणी हे एकत्र काम करतात किंवा बरेचसे राजकारणी हे समाजकारणही करतात. महाराष्ट्रात त्या मराठा समाजामध्ये आपल्याला, जसं आता मी मराठा सेवा संघ चालवतो, 25 वर्ष झालेत, कुठल्याही मराठा समाजातल्या नेत्यांनी आमच्या समोर येऊन आम्ही तुम्हाला असं असं काहीतरी करतो, थोडंफार ठीक आहे, काही डोळे झाक केली असेल किंवा काही, परंतु कुठेतरी काही मदत केली असं कधीही कुठे होत नाही. किंवा साध्या गोष्टी आहेत. पवार साहेबांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला मराठवाडा विद्यापीठाचा नामकरणाचा. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मराठा समाजात वेगळ्या वेगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत की त्यावेळेस प्रबोधन, महमद देशमुखांसारखे लोक होते, यादवराव ओडसकर होते, या लोकांना विश्वासात घेऊन जर अगोदर सांगितलं असतं की तुम्ही थोडंसं आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे, समाजात जाऊन तुम्ही थोडंसं समाजाचं प्रबोधन करा, तर नक्कीच हे होऊ शकलं असतं. काल पवार साहेब बोलले, आता काही गोष्टी एकच मिनिट त्या नामांतराचा मुद्दा तुम्ही काढला म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा जो आक्षेप सातत्यानं आता गेल्या काही दिवसात अगदी सोशल मीडियापासून सगळीकडे उपस्थित केला जातोय की पवार साहेबांनी केलं ते नामांतर केलं की नामविस्तार केला, म्हणजे या अशा प्रकारचे वाद शिल्लक आहेत अजून आपल्या या सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या परिस्थिती बदलत गेल्या तरी सुद्धा. हा जो ह्या आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जो एक शब्दछल करण्याचा जो काही सातत्याने प्रयत्न होत असतो त्याला म्हणजे ते एक जी म्हणजे ज्याला आपण एक बुद्धिभेद करणारा जो काही म्हणजे एक म्हणजे एक प्रकारचं बौद्धिक करप्शन आहे ते काही त्याला हे नाही. लोकांना मुद्दाम कुठल्या ना कुठल्या कारणाने म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सत्यजितने जे सांगितलं, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये त्या राज्यातला जो बहुसंख्य शेतकरी किंवा त्याच्याशी संबंधित समाज आहे त्या समाजाला वेगळं पाडायचं आणि स्थानिक जसा आपल्या इथला मागासवर्गीय समाज आणि मराठा यांच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा दंगल घडून आणायचं हे इथल्या काही लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. त्यामुळे नामविस्तार की नामकरण, परंतु तो निर्णय घेतलेला आहे त्याची किंमत पवार साहेबांनी चुकवलेली आहे, आपण मान्य केलं पाहिजे. तर असं आहे की ह्या वेळेस थोडंसं जर आपण समोपचाराने घेतलं असता, जसं ॲट्रॉसिटीज आता त्या दिवशी कोपर्डीला जाण्यापासून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आणि मंत्री रामदास आठवलेंना थांबवण्यात आलं, ही सरकारची सर्वात मोठी चूक जरी असली तरी त्यातून मराठा समाजाने त्यांना तिथे येऊ दिलं नाही अशा पद्धतीचा एक चुकीचा समज लोकांमध्ये पोहोचलेला आहे. वास्तविक पवार साहेबांनी किंवा सीएमनी या दोघांना जर सोबत घेऊन तिथे गेले असते आणि हा विषय तिथे थोडाफार लागला असता किंवा आता हे इकडे तिकडे हवेत वक्तव्य केल्यापेक्षा हे सगळेचे सगळे लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत, विधान परिषदेत कुठे ना कुठे आहेत. हा राज्य पातळीवरचा विषय नाही ॲट्रॉसिटीचा, हा केंद्र सरकारचा विषय आहे.
त्याच्या मागची खूप मोठी भूमिका आहे आणि ह्या सोबतच धर्माच्या नावाने विशेषतः हिंदू धर्मातले जे धर्मग्रंथ आहेत, धर्मातले पुरोहित आहेत, हे जे दररोज वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये विष कालवत असतात. एकीकडे जाती मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे तर एकीकडे जाती कशा जास्तीत जास्त टोकदार होतील असा प्रयत्न करणारी ताकद मोठी आहे आणि या ताकदींना चिरडण्याची, थांबवण्याची आज क्षमता आमच्यासारख्या सामान्य सामाजिक संस्थेमध्ये नाही. आणि जे राजकारणी पवार साहेबांनी किंवा या सर्व आमच्या मराठ्यांनी आमच्या सोबत जर म्हणले की ठीक आहे तुम्ही समाजकारण करा, काय मुद्दे असतील आमच्याकडे आणा. आता जसं मंदारनी सांगितलं की खतखत काय आहे, मुलांना स्कॉलरशिप नाही, शेती पुरत नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाही, व्यापार नाही, काही करू म्हटलं तर ते जात नाही. मगा जसा उल्लेख केला की दबंगगिरीचा किंवा महेशने जो उल्लेख केला सोशिओ इकॉनॉमिक असेल, सोशिओ एज्युकेशनल असेल, या विषयाने मुलांना कधीच सांगितलं गेलेलं नाही. अजूनही गैरवापर होतो. राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणारे नेते हे जवळपास दररोज एकत्र बसतात, एकत्र करतात. पण आज मराठा समाजामध्ये जाती पाती उपजाती कमी पडल्यात म्हणून की काय शिवसेनेची मुलगी असली एखाद्या नेत्याची तर तो काँग्रेसच्या मुलाला देत नाही. म्हणजे आमच्याकडे पुन्हा हे वेगळे वेगळे जे काही कार्यकर्त्यामध्ये वादविवाद निर्माण केल्या जातात हे सुद्धा आम्हाला याला कारणीभूत होतं. आणि म्हणून मराठा समाजाचा अत्यंतिक गैरवापर आमच्याच लोकांच्या माध्यमातून होतो. ही तरुण मुलांना उशिरा का होईना आलेली समज आहे आणि त्यातून ही कोणाच्यावरही चीड नाही तर मराठा समाजातील ज्या कोणी आमच्यासह समाजकारणांनी असेल, राजकारण्यांनी असेल, व्यापाऱ्यांनी असेल, आर्थिक असेल, बँकावाल्यांनी असेल, जी काही आपली पिळवणूक केलेली आहे, दिशाभूल केलेली आहे, त्यांना मूक पद्धतीने एक प्रश्न विचारण्याचा किंवा त्यांना एक जाब विचारण्याचा हे एक लहानसा प्रयत्न आहे. हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे असंच मला वाटतं. आणि ग्रामीण शहरी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये पसरलेला जो भाग आहे, शेवटचा फक्त मुद्दा मग जे सांगितलं महेशने की दबंगगिरी ग्रामपंचायत पासून ग्रामीण भागातलं एपीएमसीचं बीपीएमसीचं राजकारण मराठ्यांच्या हाती आहेत. पण महापालिका नगरपालिका ह्या कधीही मराठ्यांच्या हाती नव्हत्या, त्या व्यापाऱ्यांच्या हाती होता. जिथे खरी सत्ता आहे, जिथे आर्थिक बळ आहे, जिथे व्यापार आहे, जिथे सगळं काही मिळतंय तिथे मराठा हा शेवटच्या ठिकाणी आहे. आणि जिथे मारामारी आहे, वादावादी आहे, बुद्धीचं काम नाही, इतिहासाचं लेखन किंवा हे जे काही बाबी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा आम्ही म्हणत नाही, हिंदू म्हणत नाही, त्यांना त्यांच्या मायबापांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना दिलेली होती, त्यामुळे तो भाग नाही आहे. परंतु ज्या वाईट पद्धतीने पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन ज्या पद्धतीने मराठा समाजाचा अपमान केलेला आहे त्याचं सुद्धा एक कारण या मोर्चामध्ये आपल्याला दिसेल. नक्की त्या बाबतीतलं तुमचं मत सुद्धा जाहीर आहे. अर्थात त्याच्यावरती आपण वेगळा विवाद ठेवायला काही हरकत नाही कधी काळी, पण अर्थात त्याही पेक्षा म्हणजे ते जसं एक कारण आहे असं तुमचं मत आहे, तसं अधिक इतर कुठली कारणं आहेत ती कारणं सुद्धा आपल्याला खरं तर शोधली पाहिजेत. तरुण मुलं आपल्या सोबत आहेत. आता औरंगाबादला जी मुलं आहेत आता त्याच्यामध्ये मला खरं तर प्रश्न विचारायचा आहे सिद्धार्थ, तिथे आपल्या सोबत ज्या युवती आहेत त्या युवतींना हा प्रश्न विचारायचा आहे की हा जो राग आहे या सगळ्या मोर्चांमध्ये जर का युवतींचं जर का एकूण प्रमाण बघितलं तर ते अधिक आहे. तिथल्या आपल्या आया बहिणी ज्या आहेत त्यांचं तिथलं प्रमाण जे आहे ते अधिक आहे. आणि ते प्रमाण अधिक असण्याचं कारण नेमकं काय आहे हा प्रश्न खरं तर आपण तिला विचारला पाहिजे. त्याचं कारण कुठेतरी त्यांना ती असुरक्षितता जाणवते का, कुठेतरी त्यांना त्या प्रकारची एक त्रास जो असेल किंवा गुंडगिरी असेल, छेडछाड असेल असं काही जाणवतंय का त्यांच्या आसपासच्या समाजामध्ये आणि त्याचा गैरफायदा त्यांच्यावरती घेतला जातोय का, अशी काही भावना त्यांच्या मनात कुठे आहे का, काय मत आहे त्यांचं ते आपल्याला जाणून घ्यायचंय. सिद्धार्थ, नक्कीच मी विचारतो त्यांना, कारण मोर्चामध्ये महिला, मुली, तरुणी यांचा खूप मोठा प्रभाव दिसला, संख्या मोठी दिसली. मला एक सांग, जेवढे मोर्चे झाले त्या मोर्चांमध्ये महिला तरुणी खूप मोठ्या प्रमाणात होत्या, तर काय तुम्हाला समाजाकडून आजही भीती वाटते? सर्वप्रथम जो औरंगाबादचा मोर्चा झाला त्याच्यामध्ये एकूण जवळपास 5 लाखाच्या आसपास हा मराठा समाज उतरला होता आणि त्यात जवळपास 35,000 महिला होत्या. खूप छान वाटलं की महिलाही याच्यामध्ये आल्या. पण मला याच्यातनं एक सांगायचंय, जर का 5 लाख पुरुष
किंवा जेंट्स उतरतात मोर्चामध्ये म्हणजे कुठेतरी आमच्या 4.5 लाख महिला ह्या खाली बसलेल्या आहेत, घरामध्ये आहेत. म्हणजे मोर्चामध्ये जेव्हा पुढची वेळ येईल तेव्हा नक्की सर्व म्हणजे मराठा समाज म्हणजे आज कुटुंबातला फक्त एक व्यक्ती आमचा मोर्चामध्ये सहभागी होता आणि जेव्हा आमचं अख्खं कुटुंब हे मोर्चामध्ये सहभागी होईल तेव्हा म्हणजे आमची जी संख्या आहे ती आणखीन जास्त दिसेल. आणि कुणाला कदाचित चुकीची भावना आहे की आम्ही शक्ती प्रदर्शन वगैरे करतोय म्हणून. हा मूक मोर्चा, इथे आमदार, खासदार, सर्वसामान्य नगरसेवक, सर्वसामान्य माणूस हा मोर्चामध्ये एक साध्या पद्धतीने चालत होता. इथे कोणत्याही प्रकारचं घोषवाक्य नव्हतं, इथे कुणी कुणाला SMS पाठवले नव्हते, कुणी कुणाला म्हटलं नाही की चला आपल्याला मोर्चाला आहे. फक्त एक माहित होतं की आपल्याला तिथे जाऊन त्या मुलीच्या विरुद्ध जो अन्याय झालाय तिथे जाऊन आपल्याला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि आम्ही न्याय असं वेगळ्या पद्धतीने तरी मागत नाहीयेत ना. न्याय व्यवस्थेमध्ये न्याय ज्या पद्धतीने भेटायला पाहिजे, आम्ही फक्त एवढीच याचना केली आहे सरकारकडे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ते मॅटर गेलं पाहिजे आणि तिथे लवकरात लवकर त्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तर महिलांचा प्रतिसाद होता, मान्य आहे 35,000 महिला होता, पण नक्कीच आमच्याकडे आणखीन महिला आहेत आणि त्या शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाही तर आम्ही मराठा समाज हा एक आहे. आणि मराठा समाजावरती जो अन्याय झालेला आहे, दुसरे मंडळी जे म्हणतात दुसऱ्या समाजवाले की तुम्ही त्यांना मागे सोडून मराठा समाज पुढे जातोय. अहो, जेव्हा दुसऱ्या समाजाच्या मुलीवरती अन्याय होतो तिथे मराठा समाज असतो. आज आम्हाला वाटलं की आमच्यावर अन्याय झाल्यानंतर दुसऱ्या समाजाचे व्यक्ती तिथे नव्हते म्हणून आम्ही म्हटलं की मराठा समाजाचा हा मूक मोर्चा आहे. जर कुणाला असं वाटलं की मला मागे ठेवून हा मराठा समाज त्यांचा न्याय मिळवण्यासाठी जातोय, त्यांनी स्वतःचं एक बॅनर छापावं, कोपर्डी हत्या प्रकरणामध्ये मराठा समाजाला अमुक आमचा एक समाज साथ देतोय आणि त्यांचे लोक आणावे मोर्चामध्ये. आम्ही असं कुठेही म्हटलं नाही की दुसऱ्या लोकांनी या मोर्चामध्ये सामील व्हायचं नाही. ते होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या जातीचं नाव दाखवायचं असेल किंवा त्यांच्या मोर्चाचं नाव दाखवायचं असेल तर त्यांनी आमच्या पुढे आमच्या मोर्चामध्ये त्यांच्या जातीचा फलक घेऊन उभा राहून आम्हाला साथ द्यावा. आम्हाला साथ देणाऱ्यांचं आम्ही नेहमीच स्वागत करतोय. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की मराठा समाज जागा झालाय म्हणून इथलचे बसलेले राजकारणी आणि दुसऱ्या जातीवाले कदाचित घाबरत असतील तर अतिउत्तम, कारण समाज जो गोळा झालाय मला नाही वाटत की आता तो स्पॉइल होईल. आता आमची शक्ती दिसून येते. पण मराठा समाजातले ज्या पद्धतीने तरुणी आणि महिला एकत्रित येतात मोर्चामध्ये. सिद्धार्थ, माझा ऐकू शकतोस का तू? प्रश्न सिद्धार्थ, मला एक प्रश्न, त्या तरुणीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तिने आपल्या मनातली जी भावना आहे ती खूप आक्रमक पद्धतीने इथे मांडलेली आहे. तिने शेवटचं जे वाक्य उच्चारलेलं आहे की मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि म्हणजे राजकारण्यांना सगळ्यांना तो तिचा इशारा दिसतोय की त्यांनी समजून घ्यावं आणि त्यांनी सावध व्हावं असं ती म्हणते. मला तिला प्रश्न विचारावा वाटतो की या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व कोण करत आहे, जिथे जिथे मोर्चे निघतायत याचं नेतृत्व कोण करतंय, ते मोबिलाइज कोण करतायत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. निश्चित सर, तुमचा प्रश्न पोहोचवतो मी. ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या या ठिकाणी येते आणि तू म्हटले की राजकारण्यांनी तुमचा वापर केलेला आहे, एकंदरीतच हा मोर्चा कुणाच्या सांगण्यावरून येत आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व कोण करते असं वाटतं? जर का कुणाला असं वाटत असेल की या मोर्चाचं नेतृत्व कोणी करतंय, हो नक्कीच एक सर्वसामान्य मराठा व्यक्ती ह्या मोर्चाचं नेतृत्व करतोय. या मोर्चामध्ये जोही सहभागी होईल तो या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणारा असेल आणि प्रत्येक जण हा श्रेष्ठ आहे आमच्या मोर्चामध्ये. आणि आमच्या समाजाचा जर मोर्चा एकत्र आला ना, आम्हाला कोणाच्या राजकारणाची गरज नाही. राजकारणाची गरज असती तर विशिष्ट ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे जेव्हा राजकारणी लोक एकत्र येऊन काहीतरी मोर्चा करतात, गल्लोगल्ली आणि पेपरमध्ये आणि न्यूजवरती त्यांचं बॅनर, त्यांचा फोटो आणि त्यांचं खाली विशिष्ट मंडळ, मित्रमंडळ नाव असतं. इथे फक्त मराठा समाजातला एक युवक सुद्धा या मराठा समाजाचं नेतृत्व करणारा एक मर्द मराठी ढालदार मावळा आहे. त्यामुळे इथे गरज नाहीये कोणत्या नेत्याची. एकंदरीतच आपण बघू शकतो. मला तू हे सांग की मराठा समाजाचं जे नेतृत्व आहे तर ते अपयशी ठरलंय? तुमच्या ज्या काय राग आहे, संतोष आहे ते पूर्ण करणार? नाही, निश्चितच नाही. निश्चितच मराठा समाजाचं काही नेतृत्व आहे ते अपयशी ठरलेलं नाही. यश मिळणार आणि 100% मिळणारच आहे. पण राजकीय नेत्यांकडून तुमच्या अपेक्षा भंग झालेल्या मराठा समाजाच्या नेत्यांकडून? नाही, राजकीय नेत्यांची अपेक्षा म्हणजे आता त्यांनी यायला पाहिजे, त्यांनी याचा नीट त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे, त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आमची. एकंदरीतच या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठा समाज तरुण खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित आलेले आहेत. संख्येने एकत्रित जरी आले तरी ही फक्त केवळ ही गोष्ट नाही की एकत्रित आले, ते चौकसही आहेत. कारण मोर्चा झाल्यानंतर इतर समाजामध्ये त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत, इतर समाज या मोर्चाबद्दल काय विचार करतो याबद्दल तो आढावा घेतोय. फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल. याचं एक साधं उदाहरण देतो. ज्या दिवशी औरंगाबादमध्ये हा मोर्चा होता
ते सतत तरुण पिढी टीव्ही बघत होते, टीव्हीवर कोणता चॅनलवाला काय आकडा दाखवतो याबद्दल ते मत घेत होते आणि त्या चॅनलच्या रिपोर्टरचा नंबर ते सर्वत्र सोशल मीडियावर देत होते आणि जाब विचारत होते की तुम्ही एवढा कमी आकडा का दाखवताय. दुसरं महत्वाचं, दुसऱ्या दिवशी प्रिंटमध्ये बातम्या छापून येतात, त्याबद्दलही हा मराठा समाज चौकश होता, डोळस होता. त्यांनी सोशल मीडियावर एक मेसेज टाकलेले, मराठा समाजाच्या या एकजुटीला जो पेपर प्रसिद्धी देणार नाही त्या पेपरला मराठा समाजाने बहिष्कृत करावं, तो पेपर खरेदी करू नये. एकंदरीतच मला असं म्हणायचं आहे की मराठा समाज एकत्रित जरी आला, तरुण एकत्रित आला तरी तो डोळसपणे सगळ्या गोष्टींकडे बघतो. आणि महत्वाची गोष्ट मला हे वाटते की एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी आला, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही जातीबद्दल आकस नाही, हे माझ्यासाठी महत्वाचं. आकस नसेल तर चांगलं आहे. त्याचं कारण हेच आहे की या आकसापोटी पुढे काय होईल ते आपल्या कोणाला सांगता येत नाही, कारण परिस्थिती अतिशय गंभीर होऊ शकते आणि त्यासाठीच आपण सगळ्यांनी खरं तर समजून घेतलं पाहिजे. घाबरण्याचा काही मुद्दा नाही. ती जी सातत्यानं म्हणते की घाबरतायत, हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की मुळात मागण्या काय आहेत आणि त्या मागण्यांची पुरवठा करण्याची क्षमता, मग ते सरकार असेल, ती जाती व्यवस्था असेल, जे कोणी असतील ती पुरवठा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे किंवा नाही, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. सत्यजित तांबे, पुन्हा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की सातत्यानं ज्यावेळेला अशा प्रकारचा एक मोर्चा, म्हणजे एक दिसतंय की असंतोष हा या मोर्चाचा एक स्थायी भाव दिसतोय, एक खतखत समोर दिसते, पण त्याच्यामध्ये अनेक फाटे फुटताना दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी कोपर्डीचा उल्लेख होतोय, त्यावेळेला जसा कोपर्डीचा उल्लेख होतो त्यावेळेला अनेक प्रश्न निर्माण होतात की मग कोपर्डीच्या वेळेला एवढे मोठे मोर्चे जसे आता निघालेले आहेत, तसेच मग खैरलांजीच्या वेळेला इतर समाजाचे का निघाले नाही, त्यावेळेला दलितांनाच का केवळ मोर्चे काढावे लागले. हे साहजिक प्रश्न मनामध्ये आपल्या ज्यावेळेला येत आहेत, त्यामुळे त्या प्रश्नांमध्येच एक दुहीची बीज आहेत सगळ्या आपल्या समाजाची. तुम्हाला असं वाटतं का की नेमकं या मोर्चांच्या मागचं टोक कशामध्ये असावं, कुठल्या मुद्द्यामध्ये या मोर्चांचं टोक आहे, कुठला मुद्दा या तरुणांच्या मनात सगळ्यात जास्ती ज्याला आपण म्हणूया की टोकानं त्यांना छळतोय? मला असं वाटतं की सगळ्याच समाजाचे, म्हणजे मगाशीच एक तरुण आमचा मित्र बोलताना बोलला की एखाद्या समाजातल्या एखाद्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून त्याच समाजाच्या लोकांनी मोर्चा काढावा, हे ऍक्च्युली खरं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणार आहे. कारण आपण सर्वांना बरोबर घेऊन चालणारी आपली परंपरा आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी परंपरा आहे. बहुजन समाजाची भाषा आपण वापरतो, बहुजन समाजाच्या गोष्टी आपण करतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की अत्यंत चुकीच्या पद्धतीने ज्या सुरू आहेत. खरं तर एखाद्या घटनेबद्दल, म्हणजे कोपर्डी जसं आता सगळेच वक्ते बोलतायत आणि सगळ्याच मुलांनी सांगितलं, कोपर्डी ही एक घटना आहे, ही घटना निंदनीय आहे, परंतु या घटनेमुळे हे सगळं वातावरण तयार झालं असं नाही, तर याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. मला खरं तर महेश सरांना एक मगाशी, आता बऱ्याच वेळानंतर मला खरं तर बोलायला संधी मिळाली, पण महेश सर मगाशी बोलले होते की बुवा ह्याच्याकडे राजकारण म्हणून तुम्ही बघू नका. तर असं चालणार नाही. आपल्याला खरं तर ह्याच्याकडे राजकारण, ह्याच्या मागे एक राजकारण पण आहे ह्याच्या, आणि राजकीय दृष्टीने जर बघायचं नसेल तर मला असं वाटतं की हा प्रश्न कधी सुटणार नाही. कारण हे शेवटी काय आहे की कोणतीही गोष्ट जर सुरुवात झाली तर त्याचा शेवट मात्र राजकारणापाशीच होत असतो. म्हणजे आज जरी ते समाजाचं आंदोलन असलं किंवा एखाद्या विशिष्ट घटनेवर आंदोलन असलं तरी शेवटी ठोस भूमिका जी घ्यायची आहे ती राज्यकर्त्यांना घ्यायची आहे, आणि राज्यकर्ता कोणताही असो तो भूमिका घेताना त्याच्यामध्ये राजकारण पाहत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या मुद्द्याकडे एक वेगळ्या अर्थाने बघणं. आणि तुम्ही मगाशी बोललात की याचा दोष कोण आहे, तर मी निश्चित तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये दोषी जे आहेत, याच्यामध्ये दोषी या समाजाला आज या ठिकाणी येणं भाग पडलं. मी सुद्धा मराठा समाजाचा आहे आणि मला देखील आत्मपरीक्षण करावं लागणार आहे की एवढा मोठ्या प्रमाणावर हा समाज बाहेर पडतोय, रस्त्यावर येतोय, आमचे तरुणी या ठिकाणी रस्त्यावर उतरतायत. तर माझ्यासारख्या, मी तर खूप छोटा कार्यकर्ता आहे, परंतु माझ्यापेक्षा मोठे जे मराठा समाजातले राजकारणी नेते असतील त्यांनी देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इतके वर्ष आपल्याकडे सत्ता आहे, इतके वर्ष आपण या ठिकाणी राज्य करतोय आणि मग कशा पद्धतीने ह्या गोष्टी होत चालल्या. आणि हे घडत असताना मी एखाद्या ठराविक समाजाबद्दल बोलणार नाही, परंतु आपण बघा की मागच्या 2 वर्षापूर्वी, म्हणजे ज्या वेळेस, आता परत राजकारण म्हणून महेश सर म्हणतील राजकारण काय बोलता, परंतु या प्रत्येक गोष्टीला राजकारणाचं एक अंग आहे. आपण पाहिलं की 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची निवडणूक झाली, म्हणजे महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली, भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य होतं की छत्रपतींचा घेऊ आशीर्वाद आणि करूयात साध वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. रायगडावर मोदीजी आले, त्यांनी तिथून सुरुवात केली. त्याच्या आधी धनगर समाजाच्या आरक्षणाची गोष्ट केली. म्हणजे आपण पाहतो की धनगर समाजाच्या बाबतीत दुःख सुद्धा 2 वर्ष झाले त्यांनी आरक्षणाची घोषणा दिली. त्यांनी सांगितलं 100 दिवसात आम्ही आरक्षण देऊ, पण त्याच्या टेक्निकल बाजू बघितल्या होत्या का तुम्ही?
खरंच तुम्ही आरक्षण देऊ शकता का, तुमच्या अधिकारात ते आहे का, आणि ते जर नाही तर तुम्ही तो शब्द दिला का, आणि जर दिला तर तुम्ही पाळण्यासाठी काय केलं, तर काहीच केलं नाही. आम्ही 16% या ठिकाणी मागच्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं, 1 मिनिटामध्ये ते कोर्टामध्ये त्या ठिकाणी उडालं. त्याच्यानंतर आज राज्य शासनामध्ये जवळजवळ 2 वर्ष झालेले आहेत. त्या 2 वर्षामध्ये राज्य शासनाने मराठा समाजाच्या 16% आरक्षणासाठी काय प्रयत्न केले, काय ॲफिडेव्हिट केले का, काही अहवाल तयार केला का, नारायण राणे साहेबांच्या समितीने एक व्यवस्थित असं मसुदा त्याच्यामध्ये तयार केला होता, त्याचं आपण काही केलं का? या सगळ्या गोष्टींचा या निमित्ताने विचार होणं गरजेचं आहे. समाजामध्ये भेद निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा काही शक्तींचा या ठिकाणी 100% अजेंडा आहे, आणि तो अजेंडा या ठिकाणी 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाललेला आहे, असं माझं या ठिकाणी माझ्या मनामध्ये शंका येते. आणि म्हणून मला अशी भीती वाटते की आपले जे भोळी भावडी जनता ही भोळी भावडी असते, समाज हा भोळा भावडा असतो. हा समाज कोणाच्या तरी ह्याच्यामध्ये येऊन जर अशा पद्धतीने जर एकमेकाशी भांडायला लागला तर आमचं जगणं या ठिकाणी मुश्किल होईल. कारण रोजचे व्यवहार आमचे, रोजचं जाणं येणं, लोकांबरोबरचं राहणं, एका छोट्याशा गावामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. असं जर आपण जातीमध्ये जर भेद निर्माण केला तर तुम्हाला सांगतो की तिथं त्या गावामध्ये कोणत्याच लोकांना राहणं शक्य होणार नाही. मग तुम्हाला जातीचे वेगळे गावं करावं लागतील. इतकी दुर्दैवी अवस्था आपल्याला येऊ शकते. आणि म्हणून मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याची फार चिंता लागते की या पद्धतीचं वेळ राज्यकर्त्यांनी आता ताबडतोब जागं झालं पाहिजे. समाजात एकत्र एकोपा निर्माण होईल असं वातावरण केलं पाहिजे. जसं आता खेडेकर सरांनी सांगितलं ते अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कोपर्डीची घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस, आता मी पण नगर जिल्ह्यातला आहे, मी त्या कोपर्डीला भेटही दिली होती. कोपर्डीची घटना घडल्यानंतर तुम्ही तिथं रामदास आठवलेंना येऊ दिलं नाही, तुम्ही तिथं प्रकाश आंबेडकरांना येऊ दिलं नाही, तुम्ही त्यांना नगर शहराच्या बाहेर हद्दीतून त्यांना पोलिसांनी परत पाठवलं. असं वातावरण निर्माण करून की तिथं अत्यंत म्हणजे तुमच्या विरुद्ध अत्यंत मोठं वातावरण तयार झालेले, जेव्हा की कोणाच्याच विरुद्ध वातावरण नव्हतं, ते वातावरण फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध होतं. आणि म्हणून गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, ही या घटनेमध्ये ती जातपात आणण्याचं काम कोणी केलं तर तिथल्या पोलिसांनी केलं. जर तिथल्या पोलिसांनी जर भूमिका नीट घेतली असती आणि जर तिथल्या राज्यकर्त्यांनी तिथल्या लोकांनी, मुख्यमंत्री तिथं भेटीला आले त्यावेळेस जर ते घेऊन गेले असते, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं कार्यक्रमाला आठवले साहेबांना घेऊन जाता, तुम्ही लंडनला बाबासाहेबांचं घर घेतलं तिथं आठवले साहेब तुमच्या सोबत होते, तर कोपर्डीच्या घटनेला आठवले साहेबांना तुम्ही घेऊन जर आला असता तर हा समाजामध्ये भेदच निर्माण झाला नसता. तुम्ही त्या घटनेला खतपाणी घातलं. एक तुमचा जो मुद्दा आहे सत्यजित, प्रयत्न केला असं माझं स्पष्ट. तुमचा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी राजकारणापर्यंत हे सगळं येऊन पोहोचेल आणि कुठेतरी हा सगळा मुद्दा जो आहे, ही जी खतखत आहे, जी भावनिक एकूण जी त्याच्यामधला कोंडमारा जो आहे तो कुठेतरी राजकारणापर्यंत येऊन पोहोचेल. एक गोष्ट मला याच्यामध्ये एक गोष्ट फक्त मला मंदार सर तुम्हाला सांगायची आहे की मराठा समाजामध्ये देखील, मराठा समाज जरी बहुसंख्याने असला, मराठा समाज जरी सदन असला तरी 60 ते 70% मराठा समाज हा बिलो पॉवर्टी लाईन मधला समाज आहे. नक्की बीपीएल म्हणजे तुम्ही गावागावामध्ये जा तर दारिद्र्य रेषेखालचा समाज मराठा समाज आहे. त्याही समाजाला आपल्याला त्याच पद्धतीने वागणूक द्यावा लागेल ज्या पद्धतीने आपण इतर समाजाचे करतो. नक्की. अर्थात या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेऊया, एक छोटासा ब्रेक घेऊया. छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा पुरुषोत्तम खेडेकर यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया. कारण अर्थातच या सगळ्या उद्रेकाचा, या सगळ्या असंतोषाचा येणाऱ्या काळातला परिणाम काय असेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नुसतं तेवढंच नाही तर खऱ्या अर्थानं या असंतोषाला कुठेतरी एक विधायक वळण मिळेल का ते सुद्धा आपण तपासणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण ही मॅरेथॉन चर्चा करतोय. मराठा युवक युवतींचा सहभाग जो गेले काही मोर्चांमध्ये वाढताना दिसतोय आणि अर्थात या असंतोषाचं, या खतखतीमागचं कारण काय असावं हे आपण बघतोय. तज्ज्ञ मान्यवर त्याच्यावरती त्यांची भाष्य जे आहे ते आपण ऐकलेलं आहे. पुन्हा महेश, जे सातत्यानं आपण बघतोय की एका प्रश्नाचं उत्तर जे कदाचित मगाशी खेडेकर सरांनी सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा बोलतील थोड्या वेळाने या मुद्द्यावरती. पण तत्पूर्वी जबाबदारी सरते शेवटी जर का असंतोषाचं कारण हे जर का नोकऱ्या असतील, संधी असतील, विविध संधी असतील किंवा अगदी असं म्हणूया की त्या मराठा तरुण तरुणींचं आधुनिक काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना संधी मिळण्यासाठी जी परिस्थिती हवी होती ती नसण्याचं सुद्धा एक कारण असू शकेल. पण हे सगळं जर का अपयश म्हणून आपण बघितलं गेलं, या असंतोषाचे धनी कोण आहेत? कारण जसं मगाशी म्हटलं गेलं की नेते
ठीक आहे, पूर्वीच्या सगळ्या व्यवस्थेनुरूप नेते जे आहे ते मराठा समाजाचे नेते अधिकाधिक होते आणि म्हणून कदाचित जसं त्यांनी एक मगाची फोड केली की शहरी भागामध्ये मराठा नेतृत्व नव्हतं आणि ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक मराठी नेतृत्व होतं. आर्थिकदृष्ट्या शहरी भागामध्ये सगळ्यात जास्ती त्या अर्थाने सत्ता होती, पण तरी सुद्धा त्याची अधिक मीमांसा केली तर त्यात सुद्धा कोणाचा सहभाग किंवा कोणाचा सत्ता सहभाग जास्ती होता तेही आपल्याला नंतरच्या काळात कळेल. पण हे सगळं बघता कुणाचा दोष आहे, कोण या सगळ्या अपयशाचे धनी आहे? नाही, एकूण आपल्याला हा सगळा आत्ताचा चिघळलेला प्रश्न बघितल्यानंतर लक्षात येतं की संपूर्ण आमची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था वेगळ्या पद्धतीने कोलमडण्याच्या बेतात आलेली असताना आता लक्षावधी तरुण अशा पद्धतीने रस्त्यावर येणं त्याला एक निमित्त झालेलं आहे कोपर्डी प्रकरणाचं. परंतु या कोपर्डी प्रकरणाचं निमित्त झाल्यानंतरचा जो आपण पूर्ण कालखंड जर बघितला असेल तर यात आपल्याला लक्षावधी तरुण बीड असेल, औरंगाबाद असेल, जळगाव असेल या अशा परिसरामध्ये रस्त्यावर येताना दिसतात. याच्यात पूर्ण व्यवस्थेविरुद्धची जी खतखत आहे ही व्यवस्थेविरुद्धची खतखत आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. माझे तरुण मित्र सतत म्हणतात की या सगळ्या याच्यामध्ये राजकारण आहे, परंतु मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की याच्यामध्ये राजकारणापेक्षा जास्त अर्थकारण आहे. आपण जरा समजून घ्या यातलं जे अर्थकारण आहे. महाराष्ट्रामध्ये 1995 पासून तर 2015 पर्यंत ही शासकीय आकडेवारी आहे. या शासकीय आकडेवारीनुसार 63,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि शेतकरी कुठला असतो हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. शेतकरी हा ग्रामीण भागातला असतो, बहुतांश तो ग्रामीण समाजातला असतो आणि जातीनिहाय त्याचं वर्गीकरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येईल. परंतु हा जो शेतकरी जो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होता तो जर तुटल्यानंतर काय होईल याचा विचार राजकारण्यांनी केला असता, समाजाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी जर केला असता तर ही अशी पाळी आली नसती. आज ज्या पद्धतीने मराठा समाजातला तरुण बाहेर आलेला आहे याचं सगळ्यात मोठं कारण आहे मंदार की या व्यवस्थेने आपल्याला सगळीकडून कोंडी केलेली आहे. आपल्याला कुठेच जायला वाट नाहीये. आपल्याला उत्तम शिक्षण घेता येऊ शकत नाही कारण मराठा समाजातूनच मोठ्या झालेल्या शिक्षण सम्राटांच्या शिक्षण संस्था आहेत, तिथे तुम्हाला पैसे दिल्याशिवाय ऍडमिशन नाहीये. त्याच शिक्षण सम्राटांकडे सहकाराचं नेतृत्व आहे. तुम्ही जर त्यांचं नेतृत्व मान्य केलं नाही तर ते तुमचा ऊस पण घेणार नाही, ते तुम्हाला कारखान्यामध्ये नोकरी देणार नाही. या सगळ्या याची प्रतिक्रिया सतत ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत उमटत होती. शिक्षण संस्था असतील, इतर संस्था असतील, सहकार विभागातल्या वेगवेगळ्या संस्था असतील, या संस्थांमध्ये नोकऱ्या देताना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचाच विचार सातत्याने केला गेला. त्यामुळे हा जो ग्रामीण भागातला तरुण होता, मराठा तरुण होता, अन्य जातीतले तरुण सुद्धा अशाच पद्धतीने अस्वस्थ आहेत ग्रामीण भागामध्ये, परंतु ते आमच्या राजकारण्यांना दिसत नाहीयेत. याचं कारण असं झालेलं आहे की आम्ही आमचा चष्मा काढायला तयार नाही. हा जो ग्रामीण भागातला तरुण आहे याला उत्तम नोकरीची हमी नाहीये, चांगल्या शिक्षणाची हमी नाही. आज ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा असतील किंवा शहरी भागातल्या नोकऱ्या असतील, या शहरी भागातल्या नोकऱ्या म्हणजे इथे एक गोष्ट आपण प्रकर्षाने मान्य केली पाहिजे की जे आमचं नेतृत्व होतं, जे ग्रामीण भागातून मुंबईमध्ये येऊन राज्य करणारे जे नेते होते यांनी सुद्धा सतत या मराठा समाजाच्या समस्यांशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना आपलं अभिजनत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेसे वाटले. आम्ही रसिक आहोत, आम्हाला गाणं समजतं, आम्हाला साहित्य समजतं, यासाठी अभिजनांच्या जवळ जाण्याचे प्रयत्न या मराठा नेतृत्वाने मोठ्या प्रमाणात केले. परंतु त्यांना ग्रामीण भागातल्या आपल्या आया बहिणींच्या, आपल्या भाऊबंधांचे जे प्रश्न होते त्याच्याशी जवळीक साधण्याचा किंवा त्याच्याशी एकरूप होण्याचा कधीच गरज वाटली नाही. ज्यांनी नेतृत्व केलं मराठा समाजाचं, ग्रामीण समाजाचं, ज्यांच्याकडे केंद्रामध्ये कृषीसारखं महत्वाचं खातं आलं, परंतु त्यांनी किती शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या याचा जर आपण विचार करायला गेलो तर तिथे वेगळ्या पद्धतीने उत्तर मिळतं. तर हे सगळं जे आहे या सगळ्याचं म्हणजे या सगळ्याचा परिपाक, या सगळ्या विरुद्धचा उद्रेक या मोर्चांच्या निमित्ताने दिसतं. त्यामुळे हे जे तरुण आहेत या तरुणांसमोर जाण्यासाठीचं जे धारिष्ट्य पाहिजे ते धारिष्ट्य आज
कोणत्याच नेत्यामध्ये नाहीये, कारण त्यांना खात्री आहे की जर आपण तिथे गेलो तर हे आता आपल्याशी बोलताना ज्या पद्धतीने तरुण तरुणी रिॲक्ट होत होते त्याच्याही पेक्षा जास्त आक्रमक पद्धतीने ते मोर्चातून रिॲक्ट होऊ शकतील आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या म्हणजे समाजाचं नेतृत्व करणारे, राजकारणात नेतृत्व करणारे, या सगळ्यांना हा इशारा आहे, हा मूक इशारा जर समजला तर ठीक आहे, अन्यथा त्याचा उद्रेक अधिक मोठ्या पद्धतीने होऊ शकतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने सुद्धा याची तात्काळ दखल घेण्याची गरज आहे। इतक्या सहजपणे तुम्ही म्हणजे तुम्हाला ट्विट करण्यासाठी वेळ आहे, तुम्हाला इतर विषयांमध्ये वर प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ आहे, पण लक्षावधी तरुण ग्रामीण भागामध्ये जर रस्त्यावर येत असतील, आपला असंतोष व्यक्त करत असतील तर त्याची तत्काळ दखल शासनाला घ्यावी लागेल आणि जर त्यांना त्याच्या परिणाम भोगायची तयारी असेल तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सहजपणे त्यांना सोपं जाईल। नक्की, पण या बरोबरीनं पुन्हा पुरुषोत्तम खेडेकर, खरं तर या सगळ्या आता जो एक प्रकारचा जी शक्ती, जी ऊर्जा तयार झालेली आहे तरुणांची, ही विधायक पद्धतीनं कुठे कामी येईल असं तुम्हाला वाटतं का? कारण मराठा सेवा संघाच्या संदर्भातनं तुम्ही जे काम करताय, तुम्हाला असं वाटतंय का की येणाऱ्या काळामध्ये काहीतरी याच्यातनं एक चांगलं निष्पन्न होईल, की त्याच्यातनं राजकारणच होईल, त्याच्यातनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्षच दिसेल, त्याच्यातनं येणाऱ्या काळामध्ये दोन वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये असेच आपण भांडत राहू, एक राज्य म्हणून जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यांना आपल्याला अभिप्रेत असलेलं जे राज्य असतं ते राज्य आपल्याला बघायला मिळेल असं तुम्हाला वाटतं का? निश्चित। एक तर सुरुवातीला आवाज येतोय? हो, आवाज येतोय का? हो। महेश आणि मंदार, तुम्हा दोघांचे मी सर्वप्रथम अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। इतकं गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही दोघांनी विश्लेषण केलेलं आहे की आम्हाला म्हणजे आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मराठा युवकांची खदखद आपण इथे मांडलेली आहे। हे चित्र वेगळं नाही, म्हणजे आता प्रत्येक या अशा चळवळीच्या पाठीमागचे किंवा उद्रेकाच्या पाठीमागचं मूळ कारण हे आर्थिकच असतं महेश, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। पण या आर्थिक कारणामुळे जी काही दुरवस्था होत असते, ही दुरवस्था ज्या कानावर जायला पाहिजे ती कारण असते एक राजसत्ता। राजसत्तेपर्यंत पोहोचणारे जे काही मार्ग आहेत ते आपल्यासह अनेक काही लोकांचे गैरसमज असे आहेत की ते आमच्या घरापर्यंत आलेले आहेत किंवा आमच्या घरापासून त्यांची सुरुवात होते। मराठा समाजातले नेते मोठमोठे आहेत, आपण सर्वांची यादी जी काही सांगितलेली जरी नसली तरी ते आहेत, परंतु त्यांच्यामध्ये आणि आता सत्यजितने ज्या 70-80% डाऊन ट्रॉडन मराठ्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यांच्यामध्ये कुठलाही संबंध नाही, ना जातीचा, ना समाजाचा, ना नात्याचा, ना गोत्याचा, फक्त त्याचा गैरवापर। आणि ही जी खदखद आहे वेगवेगळ्या पद्धतीने मराठा तरुणांना, तो कितीही फाटका असला तरी त्याला नेहमी मोहिते, पवार, कदम यांच्याबरोबर तोलल्या जातं आणि या मोहिते, कदम, पवार, फुंडकर, तावडे, राणे, माने यांच्यावर ज्यांचा राग आहे ते त्यांचं काही करू शकत नाही, तो राग या सगळ्या गोरगरिबांवर काढतात आणि ही ती खदखद आहे। आणि म्हणून शेवटी प्रत्येक प्रश्नाच्या राजकारणापर्यंत जाऊन येतो। या राजकारण्यांनी जर योग्य त्या पद्धतीने समजून घेतलं असतं, आता जे कोणी ऐकत असतील त्यांनी जरी एवढा धडा घेतला की याच्यानंतर चला समाजकारण करणाऱ्या ज्या कोणी मराठ्यांच्या संघटना असतील त्यांच्याबरोबर संवाद साधूया, समाजामध्ये जाऊ, समाजाचा संबंध साधूया आणि ज्या दिवशी राजकारणाची गरज नाही त्या दिवशी लोकांच्या बरोबर खरोखर प्रामाणिकपणे बसूया। मुख्यमंत्र्यांना आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीने मंदार मुख्यमंत्री 2 वर्षापूर्वी आले त्यावेळेस एक बैठकीचं पत्र दिलेलं आहे, त्यात आम्ही एक विषय ठेवलेला आहे की महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या समाजाच्या जेवढ्या कुठल्या संघटना सामाजिक पातळीवर काम करत असतील त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा, समाजामध्ये जाऊन एक चांगलं वातावरण तयार करता येईल, कीर्तनकार असतील, प्रबोधनकार असतील, ह्या सर्व लोकांचं आपण एक चांगलं संमेलन घेऊ की जेणेकरून गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत समाज एकत्र कसा राहील। राजकारण राजकारणाच्या पद्धतीने जाऊ द्या, पण समाजातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, कोणाला कोणाची भीती वाटायला नको, कोणाला द्वेष वाटायला नको, अशा पद्धतीने आपल्याला काही करता येईल का। आणि त्यासाठी माझी तुम्हाला सर्व मीडियाला तुमच्यापासून सुरुवात करून एक विनंती आहे की मराठा समाजाचा सुद्धा सातत्याने जो उल्लेख होतो, जमीनदार,
सनंज आमदार, कुठेतरी इनामदार, पाटील, सगळे अन्याय अत्याचार यांच्याकडून होतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि हे चित्र बदलत नाही त्याची सुद्धा खतखत थोडीफार या आमच्या मुलांच्या मनामध्ये आहे. अजूनही कादंबऱ्या तशाच येत आहेत, अजूनही चित्रपट तसेच येत आहेत, अजूनही नाटकं तसेच येत आहेत, अजूनही देशमुख पाटील तसेच दाखवले जात आहेत. या सगळ्याचा हा शेवटी एक परिपाक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून चांगल्या बाबींना जर दिलं, थोडस प्रसिद्धी दिली तर नक्कीच मुलांना बरं वाटेल असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून ही खतखत कोणाच्याही विरुद्ध नाही. आणि महत्वाची मला विनंती करायची की आपल्या या चर्चेच्या माध्यमातून कदाचित बाहेर असा काहीतरी गैरसमज पसरण्याची शक्यता आहे की काहीतरी अॅट्रोसिटीच्या बद्दल किंवा अॅट्रोसिटीच्या विरोधात ही मंडळी एकत्र येतात की काय बाजू मांडतायत काय. तर हा विषय त्याच्याशी कुठेही संबंधित नाही हे पहिल्यांदा सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे काही कोणी मांडले असतील विचार त्याच्यावर काय वेगळी चर्चा कशा पद्धतीने करायची असेल, काय होऊ शकतं, तो एक विषय निश्चितपणे वेगळा आहे. परंतु गैरवापर जो आहे हा याच्याबद्दल थोडीशी चर्चा फक्त मला अनेक मागासवर्गीय नेत्यांनी सुद्धा गैरप्रकारचे 2 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे खरोखरच कुठे ना कुठेतरी वादविवाद होतो, त्याची टक्केवारी खूप कमी आहे, बिलकुल कमी आहे, जास्त रागातून ज्या होतात वैयक्तिक. परंतु गैरवापर दुसरा असा आहे की जे 2 वेगळे गट राजकारणातले असतील, वेगवेगळ्या ठिकाणांमधले असतील, ते ज्यांना अॅट्रोसिटी कायद्याचे लाभ होतात अशा काही लाभधारकांना दोन्ही गट हाती धरतात आणि त्यांचा गैरवापर करून जो अॅट्रोसिटीचा एक वेगळ्या पद्धतीने गैरवापर होतो. याच्यावर सर्वांचे एकमत आहे की हे पहिल्यांदा थांबलं पाहिजे, की या अंगाने पुढे जावं असं माझं मत आहे. आणि महत्वाचा मुद्दा, जर काहीही कारणाने एक तरतूद याच्यामध्ये असावी की समजा एखादा असा काही वाद झाला तर त्या पातळीवर सामंजस्याने माफी मागून म्हणा, एकमेकाचा गैरसमज दूर करून म्हणा, जर काही तडजोड होत असेल आणि पुन्हा गाव तो समाज एकत्र येऊ शकत असेल. कारण की माझा अनुभव आहे की अनेक ठिकाणी केसेस दाखल केल्यानंतर 8-15 दिवस, 20 दिवस, महिनाभर गेल्यानंतर ज्यांनी केस दाखल केलेली असते ते मुलं मुली किंवा ते समाजातले लोक सुद्धा बऱ्याचदा माझ्याकडे येतात की ते काहीतरी गडबड झाली, अमकं झाली, तमकं झाली, आता आम्हाला कुठेतरी सब ते मिटून घ्यायचं आहे. कारण की शेजारी राहणारे जे लोक असतात हे नेहमीसाठी एकमेकापासून तुटलेले राहू शकत नाही. या अंगाने सुद्धा त्या कायद्यामध्ये थोडीशी एक आउट ऑफ कोर्ट ज्याला म्हणतो आपण सामंजस्याने कुठे जर ते मिटू शकत असेल तर ते असणं खूप गरजेचं आहे. या अंगाने बघावं. आणि म्हणून राजकारण आणि इकॉनॉमी हे दोन्ही एकमेकात असे मिक्सअप झालेले आहेत महेश्वर. आणि म्हणून राजकारण्यांनी थोडंसं डोळस व्हावं, एवढं जरी या निमित्ताने झालं तरी बरंच होईल असं मला वाटतं. नक्की. अर्थात या सगळ्या असंतोषाची दखल घ्यायला पाहिजे. या असंतोषाची खतखत जी आहे त्याची कारणं आपण सगळी या थोडक्या प्रयत्नामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर राज्य सरकारने काहीतरी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो तरुणींचा जो समुदाय समोर आलेला आहे त्या समुदायाने सुद्धा डोळसपणे विचार केला पाहिजे. कारण अशा अनेक चळवळी, असे अनेक वेगवेगळे प्रवाह आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. अशाच कारणांवरनं या राज्यामध्ये हिंसाचार झालेला आपण बघितलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा कुठेतरी डोळसपणे अभ्यास या तरुणींनी करावा. थोडा वेळ शांत बसून या सगळ्याचा एकदा विचार केल्यानंतर नेमकं काय करायचंय ते या ऊर्जेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांची दिशा त्यांनी ठरवावी. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हेही स्पष्ट होईल की हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त अशी ही सगळी खतखत आहे की याच्यामागे आणखीन काही वेगळी कारणं आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की अॅट्रॉसिटी कायदा याच्या विरोधामध्ये जर ह्या प्रतिक्रिया असतील तर तो कायदा रद्द करण्यासाठी त्या प्रतिक्रिया नाहीत तर त्या कायद्यामध्ये काही सुधार घडवाव्यात अशा प्रकारची सुद्धा त्याच्यातली काही मागणी आहे. त्या सगळ्या पद्धतीनं सगळ्या मागणीचा विचार हा झाला पाहिजे आणि समग्र सम्यक असा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तरच हे राज्य टिकेल, हे राज्याचं जे वैभव आहे ते टिकेल. आणि महाराष्ट्र आहे ते देशाला जर का त्यांनी दिशा दाखवायची असेल या महाराष्ट्रातलं हे सगळं जे सामाजिक वास्तव आहे ते अधिक पुढे, अधिक चांगल्या दिशेने आणि अधिक चांगल्या सौहार्दाने पुढे जायला पाहिजे. यात काही शंका नाही. धन्यवाद. नमस्कार.